नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री IAS मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। रविवारी जो UPSCचा पेपर झालेला आहे त्यातला जनरल स्टडीजचा जो पेपर आहे त्याचं डिस्कशन आपण करणार आहोत। पूर्ण MCQs त्याचे जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑप्शन्स का करेक्ट आहे का करेक्ट नाहीयेत, प्रायमरी सोर्सेस का आहेत की जिथनं हे पूर्ण पेपर आलेला आहे किंवा काही प्रश्न तिथनं आलेले आहेत, परत कट ऑफच्या चर्चेत न जाता पुढे काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे या सगळ्याचं डिस्कशन आपण या जे काही लेक्चर आहे त्यामध्ये करणार आहोत। सगळ्यात पहिले महत्त्वाचं असं आहे की पेपर टफ होता, कंपॅरेटिव्हली इझी होता का मीडियम होता, मॉडरेट लेवलचा होता, याबद्दल पुष्कळशा चर्चा आपल्याला मार्केटमध्ये होताना दिसत आहे। वेगवेगळे विद्यार्थी, वेगवेगळे टेलिग्राम ग्रुप्स त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे याबद्दल बोलल्या जात आहे। या चर्चेत न फसता तुम्हाला जर तुमचा शेवटचा टेम नसेल तर तुम्ही मेन्सच्या तयारीला इमिडिएटली लागायला हवे। 1-2 दिवस जर तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल तर ब्रेक घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही इमिडिएटली मुख्य परीक्षेच्या तयारीला लागावं, हे माझं एक जेन्युइन सजेशन तुम्हाला असेल। कट ऑफच्या संदर्भात नेहमी चर्चा होत असतात, आजूबाजूला असतात। जर तुम्ही UPSCचं प्रिपरेशन सोडूनच जाणार असाल तर मग तुमच्याकडे तो पर्याय आहे की मेन्स करायची की नाही। जर तुम्हाला UPSC कंटिन्यूच करायची आहे तर तुम्हाला मेन्सचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे। बऱ्यापैकी वेळेस काय होतं की आपण प्रिलिम्स नंतर रिझल्टची वेट करणं, परत प्रिलिम जर नापास झाली अनफॉर्च्युनेटली तर परत प्रिलिमचा अभ्यास करणं, अशा एका सायकलमध्ये फसत असतो। त्याऐवजी माझं सजेशन असेल की तुम्ही कंटिन्युअसली आपण मेन्स देतो आहोत अशा प्रकारच्या ॲटिट्यूडनंच मेन्सची तयारी करायला सुरुवात करा। त्यामध्ये तुम्हाला कोणते पेपर राहिलेले आहेत, तुमचं GS राहिलेला आहे का, ऑप्शनल राहिलेला आहे का, कशाला प्रायोरिटी द्यायची आहे, कोणत्या टॉपिकमधनं तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळू शकते, जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात, या सगळ्याचं एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग 1 ते 2 दिवसात करणे आणि त्यानंतर त्याचं एक्झिक्युशन करणे हाच एक आयडियल सिनेरिओ आहे, ना की तुम्ही त्या कट ऑफच्या किंवा इतर डिस्कशनमध्ये जाता। जर तुमचं खूपच खराब परफॉर्मन्स या पेपरमध्ये झालेला असेल तर नेमकं काय चुकलेलं आहे काय नाही ते नोट डाऊन करा, थोडासा ब्रेक घ्या आणि परत मेन्सच्या तयारीला लागा। कारण की परत प्रिलिम्स करण्यात अर्थ नाहीये। प्रिलिम्सला तुम्ही डेडिकेटेडली पुढच्या वेळेस जी काही प्रिलिम्स असेल त्याच्या अगोदरच्या स्लॉट्समध्येच अभ्यास केलेला कधीही चांगला। आता तुम्हाला मेन्सचं प्रिपरेशन करणं मस्ट आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की मेन्सवरूनच तुमची रँकिंग ठरणार आहे, तुम्हाला कोणतं पद मिळणार आहे ते ठरणार आहे। त्यामुळं बऱ्यापैकी कन्फ्यूज न राहता सर्वांनी मेन्सचं प्रिपरेशन सुरू करायला हवं। हे एक सुरुवातीलाच एक सांगून देतो, जेणेकरून नंतर तुमचं की सर कट ऑफचं काय किंवा काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे अशा प्रकारे। आणि जर ह्याच्यापेक्षाही जास्त तुमचं काही कन्फ्युजन असेल तर सह्याद्री IASला ऑफिसला तुम्ही या, मी ऑफिसला तुम्हाला भेटेल, तिथं आपण त्याच्यावरती डिस्कशन करूयात। तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिसचे मिळतील, त्यानुसार तुम्ही तुमच्या अपॉइंटमेंट बुक करू शकता, तुम्ही येऊ शकता, काही विषय नाही। पण आता महत्वाचं काय की UPSCचा ट्रेंड चेंज होतो आहे का, म्हणजे जसं 2023-24 मध्ये आपण मेजॉरिटी असे प्रश्न बघितले की ओनली 1 करेक्ट, ओनली 2 करेक्ट। मग इथं काय होत होतं की इलिमिनेशनची जी टेक्निक आहे, ज्याला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ती प्रिय आहे, ती कुठेतरी मागं पडते का अशा प्रकारची भीती होते। तर आत्ता या वर्षीच्या पेपरमध्ये ते प्रमाण थोडंसं बॅलन्स झालेलं आपल्याला दिसत आहे आणि कदाचित त्यामुळंच बऱ्याच लोकांच्या ज्या रिॲक्शन आहेत तर त्या टोटली डिफरंट आहे। जी आपण मागच्या 2 प्रिलिम्समध्ये जो आघात सहन केलेला होता त्यातनं कुठेतरी सावरण्याचा तुम्हाला चान्स UPSCना या ठिकाणी दिलेला आहे। प्लस फॅक्च्युअलनेस आहे थोडीशी पेपरमध्ये, आणि सगळ्यात मेन सोपे ते मॉडरेट लेवलच्या फॅक्ट्स विचारलेल्या त्या ठिकाणी आहे। विशेषतः NCERT वरचा जो फोकस आहे, जिओग्राफीचा तुम्ही बघू शकता की जिओग्राफीचे बऱ्यापैकी क्वेश्चन हे तुमचे NCERT बेस त्या ठिकाणी आहेत आणि पॉलिटीचे हे प्रश्न बऱ्यापैकी लक्ष्मीकांतमध्ये वगैरे आणि एकंदरीत NCERTs मधनं बऱ्यापैकी कव्हर होत आहेत। म्हणजे तुमचे जे बेसिक बुक्स आहेत ज्याच्यावरती आपण नेहमीच स्ट्रेस देतो की NCERTला पर्याय नाहीये, तर NCERT तुम्ही वाचायला हवं। NCERTच्या फंडामेंटल्स ऑफ जिओग्राफी मधनं किती प्रश्न आलेले आहेत तर हे तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला लाईन टू लाईन कुठं रेफरन्सेस NCERTच्या बुक्समध्ये मिळतील। मी तुम्हाला काही प्रश्न देखील सांगेल की ज्याचे रेफरन्सेस तुम्हाला NCERTमध्ये थेट त्या ठिकाणी दिसत आहेत। तर आपण आणखीही चर्चा न पुढं एक्सटेंड करता थेट पेपरला हात घालूयात की प्रश्न काय आहेत, त्याचे उत्तरं काय आहेत, ज्याची तुम्ही सगळ्यात जास्त वेट करत आहात। तर सगळ्यात पहिला प्रश्न आपण बघितलेला आहे की एक डेफिनेशन बेस्ड प्रश्न आहे की तुम्हाला व्याख्या विचारण्यात आलेली आहे। जसं की द टोटल फर्टिलिटी रेट इन अन इकॉनॉमी
इज डिफाईन्ड ॲज. तर आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली असेल तुम्ही की ह्याच्यातली पहिलं जे वाक्य आहे म्हणजे प्रत्येक जे तुमचा पर्याय आहे तो पर्याय आपण पहिले बघणार आहोत की हा पर्याय नाहीये असं म्हणून किंवा तुमचं थेट हे उत्तर आहे, डी उत्तर आहे बाबा झालं. याच्या पुढे जाऊन आपण बघणार आहोत की क्वेश्चन फ्रेम करताना काय लक्षात येत आहे. समजा द नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न पर 1000 पीपल इन द पॉप्युलेशन इन अ इयर, म्हणजे एका वर्षामध्ये 1000 माणसांच्या मागे किती मुलं लेकरं जन्माला आली ह्याचं प्रमाण म्हणजे फर्टिलिटी रेट आहे का? तर नाहीये, नक्कीच नाही. त्याला आपण काय म्हणतो, हा बर्थ रेट आहे, जन्मदर आहे की प्रत्येक हजार जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या मागे किती जन्म झालेले आहेत, चाइल्ड बर्थ झालेले आहेत, तो बर्थ रेट आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी नाहीये. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं, द नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न ॲट अ कपल इन देअर लाईफ टाइम इन अ गिवन पॉप्युलेशन. त्याचाही काही एक संबंध त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे दोन ऑप्शन नाहीये, बर्थ रेट मायनस डेथ रेट. हे काय आहे तर याला आपण म्हणतो रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज म्हणजे नैसर्गिकरित्या लोकसंख्या किती वाढत आहे ते या फॉर्म्युल्यावरनं निघतं की जन्मदर मायनस मृत्यू, म्हणजे किती लोक जन्माला आले मायनस किती लोक मेले, याच्यातनं पॉप्युलेशनची एक नॅचरल ग्रोथ आपल्याला लक्षात येते की किती पॉप्युलेशन वाढलेलं आहे. त्यामुळं तिसरा जो पर्याय आहे तो देखील त्याचं उत्तर नाहीये. मग चौथा पर्याय उरतो आणि तेच आपलं उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं, द ॲव्हरेज नंबर ऑफ लाईव्ह बर्थ अ वुमन वुड हॅव बाय द एंड ऑफ हर चाइल्ड बिअरिंग एज. म्हणजे अपत्य जन्माला घालण्याच्या एज पर्यंत सरासरी एक महिला किती लेकरांना जन्म घालते त्याला आपण फर्टिलिटी रेट त्या ठिकाणी म्हणतो आहे. ही गोष्ट लक्षात आलेली आहे. यामध्ये मला वाटत नाही की जास्त काही कन्फ्यूज होण्यासारखी वर्डिंग देखील त्या ठिकाणी नव्हती. तर कम्पॅरेटिव्हली पहिला जो प्रश्न आहे आणि विशेषतः इकॉनॉमिक मधले जे प्रश्न आहेत जे आत्ताच्या आपल्या डिस्कशनमध्ये मेजर येणार आहे सुरुवातीला, तर इकॉनॉमीचे प्रश्न बऱ्यापैकी सोपे ते मॉडरेट लेवलला आपण म्हणू शकतो. त्यामुळं हा प्रश्न चुकायला नको होता. हा तुमच्या बेसिकवर आहे, हा तुम्हाला NCERT मध्ये देखील कव्हर होतो आणि तुम्ही बेसिकली कोणतंही पुस्तक वाचलं तुमचा इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर सोर्स तुम्हाला याचं उत्तर यायलाच हवं होतं. पहिल्याच उत्तर आहे डी. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो देखील इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये आहे आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता ह्या खालच्या जे 3 वाक्य दिलेले आहेत त्यांचा विचार तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. पहिलं वाक्य काय सांगतं, इन इंडिया नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज कॅन ऍक्सेस द लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी विंडो ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची जी लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी आहे त्या फॅसिलिटीचा वापर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज घेऊ शकतात, अशा प्रकारचं पहिलं स्टेटमेंट आहे. आपल्याला एक बेसिक आपण मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती जर अभ्यासलेली असेल तर तुम्हाला माहित आहे की लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी जी आहे ती मॉनिटरी पॉलिसीचा मेजर कंपोनंट आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शेड्यूल कमर्शियल बँक्स ज्या आहेत त्यांना आपण लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी RBI प्रोव्हाइड करत असते. प्लस जे प्रायमरी डीलर्स असतात, प्रायमरी डीलर्स म्हणजे काय की जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सोबत एक्सचेंज ट्रेड करत त्या ठिकाणी असतात. एक्सचेंज ट्रेड म्हणजे ट्रेडेड सिक्युरिटीज ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट सोबत जे डील करत असतात त्यांना प्रायमरी डीलर्स म्हणतात. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या संदर्भामध्ये जे व्यवहार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सोबत करतात त्यांना आपण प्रायमरी डीलर्स म्हणतो. तर प्रायमरी डीलर्स जे असतात आणि बँक्स जे असतात त्यांनाच ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्यामुळं काय झालेलं आहे की पहिलं स्टेटमेंट त्या ठिकाणी चुकलेलं आहे. मग तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की पहिलं ऑप्शन कुठं आहे तर हा एक ऑब्विसली हा एक उत्तर ए हा आपलं उत्तर असणार नाहीये, सी हा आपलं उत्तर असणार नाही, बी आणि डी मध्येच उत्तर आहे. आता मी जर पेपर देत असेल तर मी काय करेल की ह्याच्यात 3 कॉमन आहे म्हणजे तिसरं करेक्ट आहे 100%. मग मी 2 करेक्ट आहे का नाही याच पॉसिबिलिटीवरती
लक्ष देणार आहे. पण हे कधी करायचं, ह्याच्यामध्ये रिस्क आहे. हे कधी करायचं की ज्यावेळेस तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की हे पहिलं वाक्य 100% चुकीचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते की पहिलं वाक्य 100% चुकीचं आहे, तर मग ह्या दोन ऑप्शन मध्येच तुम्हाला बघायचं आहे. दुसरं ऑप्शन आहे की इन इंडिया फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कॅन होल्ड द गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आता गव्हर्नमेंट जे सरकारी रोखे असतात ते सरकारी रोखे सिक्युरिटीज त्या ठिकाणी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते घेऊ शकतात का, तर ते नक्कीच घेऊ शकतात. म्हणजे दुसरं वाक्य देखील करेक्ट आहे. पहिलं वाक्य चुकलंय, दुसरं वाक्य करेक्ट आहे, म्हणजे इथंच तुमचं उत्तर येतं. तिसरं तुम्ही जरी वाचलं बी नाही तरी लक्षात येईल, पण ही रिस्क घ्यायची नाही. एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्य करेक्ट आहे की नाही हे चेक करणं गरजेचं असतं. सो तिसरं वाक्य काय, इन इंडिया स्टॉक एक्सचेंज कॅन ऑफर सेपरेट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स फॉर डेप्स. जे डेप्स आहेत त्यांच्याकरता एक सेपरेट प्लॅटफॉर्म स्टॉक एक्सचेंज देऊ शकतं, अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअली जर माहित नसेल तर काही हरकत नाहीये, परंतु हे वाक्य करेक्ट आहे. आता फॅक्च्युअली जर तुम्हाला इन्फॉर्मेशन काढायची असेल तर 2013 मध्ये असं सेबीनं सांगितलं होतं की डेप्ट करता तुम्ही सेपरेट असं प्लॅटफॉर्म्स त्या ठिकाणी तयार करू शकता. 2013ला ही ऑर्डर त्या ठिकाणी काढलेली होती सेबीने. आणि त्यानंतर सेबी जे आहे त्यांनी सांगितले की आता डेप्ट कोणते कोणते येतात, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज येतात, ट्रेजरी बिल्स येतात, स्टेट गव्हर्नमेंटचे लोन्स आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे लोन्स आहेत. याच्याकरता हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार होता स्टॉक एक्सचेंजमध्ये. आता तुम्ही बघता की वेगवेगळ्या जे गव्हर्नमेंट्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंट्स स्टॉक एक्सचेंजमध्ये येऊन त्यांच्या म्युन्सिपालिटीचे काही बॉन्ड इश्यू करतात वगैरे, तर ह्याच्यावरही देखील तुम्हाला एक आयडिया यायला हवी. मागच्या वर्षी उत्तर प्रदेशचे सीएम आलेले होते, त्यांनी स्टॉक एक्सचेंजमध्ये त्या प्रकारे बॉन्ड लिस्ट केलेले होते. मग ह्यावरून आपल्याला एक थोडासा सेन्स येतो की स्टॉक एक्सचेंजमध्ये देखील डेप्ट करता सेपरेट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स येऊ शकतो. त्यामुळे उत्तर काय आहे, डी उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की हा परत एकदा इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड प्रश्न आहे, ज्यामध्ये सगळ्यात पहिलं काय सांगितलंय का, इन इंडिया विच ऑफ द फॉलोइंग कॅन ट्रेड इन अ कॉर्पोरेट बॉन्ड्स अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. म्हणजे कोण असं आहे की जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये व्यापार करू शकतं. आणि ह्याच्यामध्ये 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. सगळं आहे. पहिलं आहे की इन्शुरन्स कंपनी, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्स कंपनीज आहेत, अर्थातच त्या कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये देखील असतात आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये देखील त्या ठिकाणी असतात. आणि पेन्शन फंड्स देखील त्या ठिकाणी यामध्ये काम करत असतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं की रिटेल इन्व्हेस्टर्स करून, म्हणजे तुम्हाला मेजर जो कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे की ती रिटेल इन्व्हेस्टरच्या संदर्भात, रिटेल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये करू शकतात का इन्व्हेस्टमेंट, किंवा त्यांना तितकी फॅसिलिटी त्या ठिकाणी आहे का, हे याचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर त्याच्याकरता रिटेल डायरेक्ट स्कीम आहे, ज्या रिटेल डायरेक्ट स्कीमच्या अंतर्गत जे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत ते इकुबेर जो प्लॅटफॉर्म आहे त्या इकुबेर प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करू शकतात. म्हणजे हे तीनही असे सेगमेंट्स आहेत, तीनही असे एंटिटीज आहेत, इन्शुरन्स कंपनीज, पेन्शन फंड्स आणि रिटेल इन्व्हेस्टर्स, जे तुमच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये ट्रेड करू शकतात. त्यामुळं उत्तर काय आहे, परत डी 1, 2, 3 उत्तर आलेलं आहे. आता 3 प्रश्नाचे उत्तर सारखे आले की त्याच्यानंतर बऱ्यापैकी वेळेस एक्झाम हॉलमध्ये तुम्ही कन्फ्यूज होता आणि तुम्ही म्हणता की आता हे काय डीचं सगळं आहे का, पण असं कशात जायचं नाहीये. आपल्याला प्रत्येक प्रश्न, मी क्लासमध्येही नेहमी सांगत असतो की 1 क्वेश्चन ॲट अ टाइम, एका वेळेस फक्त एकाच प्रश्नावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, त्याचंच करेक्ट उत्तर काढण्याकरता प्रयत्न करायचे आहे. आता बघूया चौथा प्रश्न कशाच्या रिलेटेड आहे. चौथा प्रश्न जो आहे तो कम्पॅरेटिव्हली खूप इझी आहे आणि बऱ्यापैकी वेळेस आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं. ज्यामध्ये पहिलं आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, दुसरा आहे मोटार व्हेकल्स आणि करन्सी स्वॅप.
आता ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे आपल्या लक्षात आलेलं आहे, पण प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट काय आहे? तर प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट आहे विच ऑफ द अबो इज आर कन्सिडर्ड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. आता फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स म्हटलं म्हणजे काय की जिथं फायनान्स रिलेटेड काही व्यवहार त्या ठिकाणी होऊ शकतात आणि त्याचं माध्यम तुम्हाला एक्सचेंज ट्रेडेड फंड वाटतात का, करन्सी स्वॅप वाटतात का, हे बघणं गरजेचं आहे. यामध्ये एक्सचेंज ट्रेडेड फंड जे आहेत ते काय असतात, तर हे म्युच्युअल फंड आणि स्टॉक्सचे जे आहे ना कंबाईन असतात आणि हे मार्केटेबल सिक्युरिटीज असतात की ज्याच्यामधनं तुम्हाला ते फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट म्हणून आहे. आणि इकॉनॉमिक टाइम्सची ही 2023ची बातमी होती की ज्यामध्ये एक्सचेंज ट्रेडेड फंड्सच्या संदर्भामध्ये चर्चा आपल्याला झालेली दिसते आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड हा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे, प्लस आता मोटर व्हेकल्सचा तसाही काही संबंध आपल्याला फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटच्या संदर्भामध्ये येताना दिसत नाहीये. सो आपण त्याला काय समजू शकतो की इथं तुम्हाला एक लक्षात येतं की एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आहेत हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे, प्लस व्हेकल्स असू शकत नाही, त्याचा तसाही सहजासहजी असा काही संबंध ह्याच्यामध्ये येत नाही. आणि चौथा आहे करन्सी स्वॅप, ज्याच्यामध्ये करन्सी स्वॅपला तुम्ही काय म्हणू शकतात की टाइप ऑफ डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ कॅश. म्हणजे तुम्ही करन्सी स्वॅपमध्ये कॅश एक्सचेंज त्या ठिकाणी करत असता, म्हणजे इंटरनॅशनल लेवलला देखील तुम्ही या प्रकारचे करन्सी स्वॅप वापरल्या जातं. म्हणजे ते देखील काय आहे, तर ते देखील फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी आहे. म्हणजे 1 and 3 करेक्ट आहे आणि हे ऑप्शन आपल्याला डी मध्ये त्या ठिकाणी दिसतंय की 1 and 3 करेक्ट आहे. कधी कधी असं होऊन जातं की आता तुमच्या लक्षात येते की 4 प्रश्न आले, 4ही प्रश्नाची उत्तरं हे डी होते, तर आपण कधी कधी कन्फ्यूज होऊन जातो. एक्झाम हॉलमध्ये प्रेशर असतं, आपल्याला वाटतं की सगळेच आपण डी करतोय तर आपण कुठेतरी चुकतोय का. तसं सेल्फ डाऊट या क्षणाला घ्यायचं नाहीये. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तो प्रश्न बघितलाय, त्याचं मोस्ट करेक्ट उत्तर तुमच्या हिशोबाने काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला तुम्ही टिक करायचं आहे, त्याला गोल करायचं आहे. जास्त विचारात भानगडीत पडायचं नाही की हे 4ही डीज कसे आले का, आता सगळे डी आहे का, अशा प्रकारचा विचार अजिबात करायचा नाहीये. आता बघूयात पुढचा प्रश्न नेमका आपल्याकरता काय घेऊन येतो. पुढचा प्रश्न देखील इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात आहे आणि मला वाटतं की हा प्रश्न बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असलेलाच असणार आहे. सगळ्यात मेन ज्यांनी एनसीईआरटी वाचलेलं आहे, इकॉनॉमिकचे एनसीईआरटी सहसा वाचत नाही आपण, त्यामध्ये नेहमी सजेस्ट केलं जातं की 9वीचं एक इकॉनॉमिक आहे, इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे, 10वीचं एक इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर 11वीचं एक पुस्तक आहे इंडियन इकॉनॉमिकच्या रिलेटेड आणि 12वीचे मायक्रो आणि मॅक्रो. तर हे ऍटलिस्ट हे 5 पुस्तकं तरी तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला आता एक लक्षात येईल की हे जे आहे ना, ह्या 4ही गोष्टी तुम्हाला 10वीचं अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक्स म्हणून पुस्तक जे आहे आपलं 10वीचं, त्याच्यामध्ये एका पेजवर त्याचे सगळे फोटो दिलेले आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर जे आहे इकॉनॉमीचे, आणि तिथं हे सगळे अवेलेबल आहे. म्हणजे त्या तुमचं जर पिक्टोग्राफिक मेमरी चांगली असेल आणि तुम्ही 10वीचं एनसीईआरटी वाचलेलं असेल तर हा प्रश्न तुमचा चुकायलाच नको आहे, ज्याच्यामध्ये एनसीईआरटी मधलं थेट प्रश्न आपल्याला येतो आहे. सगळ्यात पहिलं काय आहे, स्टोरेज ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस. आता हे सेकंडरी मार्केटमध्ये येतं का, तर अर्थातच नाही. सेकंडरी मार्केटमध्ये ते येत नाही, ते सर्व्हिस आहे आणि सर्व्हिस कशामध्ये येते आहे, टर्शरी त्या ठिकाणी आहे. स्टोरेज ऑफ ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स काय आहे, टर्शरी आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे. डेअरी फार्म जे आहे ते तुमची प्रायमरी ऍक्टिव्हिटी, प्रायमरी सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी मध्ये येते की ज्याच्यामध्ये आपण जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्या विशेषतः जे दूध देतात अशा प्राण्यांचं पशुपालन आपण त्या ठिकाणी करतो, ते प्रायमरी ऍक्टिव्हिटी मध्ये येतं. मिनरल एक्सप्लोरेशन जे आहे की तुम्ही खनिज एक्सप्लोअर करणं, ते कशामध्ये येतात, तर ते अर्थातच परत प्रायमरी मध्ये येतं, जिथं त्यांनी टर्शरी सांगितलेलं आहे. म्हणजे हे एक चुकलेलं आहे, हे एक चुकलेलं आहे. इथं टर्शरीचं सेकंडरी सांगितलेलं आहे, इथं प्रायमरीचा टर्शरी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, म्हणजे 3 देखील चुकलेलं आहे. आता इथं तुम्हाला ते परत जे पहिले आता 2023-24 ला जसं
जशा पेयर्स येत होत्या तशा पेयर्स या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे इथं आता तुम्हाला काय आहे की तुम्हाला 100% माहिती असणं गरजेचं आहे. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय होतं की तुम्हाला 100% माहिती असणं गरजेचं आहे. इलिमिनेशन असतं तर तुम्हाला किंवा ऑप्शन दिलं असतं 1 and 2 करेक्ट, 1, 2, 3 करेक्ट, 2 and 3 करेक्ट, तर तुम्हाला इथं कळालं असतं की इथं 3 उडालाय, 1 उडालाय, मग त्यानुसार आपण उत्तर काढू. पण आता इथं तुम्हाला माहिती आहे की हे 2 चुकीचे आहे, तर मग तुम्हाला माहिती आहे हे एक तर दोन्ही बरोबर येऊ शकतात किंवा एक बरोबर येऊ शकतो. पण मग इथं परत तुम्हाला 2 ऑप्शन येतात की ओनली 1 आहे का की ओनली 2 आहे. मग शेवटचं आहे की वेविंग क्लॉक, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस विणकाम करतात तर विणकाम कशामध्ये येतं, तर विणकाम हे सेकंडरी ऍक्टिव्हिटीमध्ये येतं. त्यामुळं 4थं करेक्ट आहे आणि दुसरं एक करेक्ट आहे. त्यामुळं 4 पैकी 2 जे आहेत त्या पेयर्स करेक्ट आहे आणि त्याचं उत्तर इथं येतं की ओनली 2 त्या ठिकाणी करेक्ट आहेत. म्हणजे इथं तुम्हाला 100% माहिती आहे, 100% नॉलेज आहे, तरच तुम्ही हे उत्तर काढू शकता. परंतु हा एनसीईआरटी बेस्ड प्रश्न आहे. 10वीच्या एनसीईआरटी मध्ये या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर तुम्हाला दिसतं आहे. त्यामुळं हे प्रश्न चुकता कामा नये. याच्यानंतर 6वा जो प्रश्न आहे तो कशाच्या संदर्भामध्ये आहे, तर हा वेगवेगळ्या जे मटेरियल्स आहेत त्यांच्या संदर्भात आहे आणि आपल्याला त्यांना सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलमध्ये त्याचा वापर होतो का ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर रेसिड्यूज आहे. प्रश्न वाचून घेऊया. कन्सिडर द फॉलोइंग मटेरियल्स: ॲग्रिकल्चर रेसिड्यूज, कॉर्न ग्रेन, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट स्लज, वूड मिल वेस्ट. विच ऑफ द फॉलोइंग अबव can be used as feedstocks for producing sustainable aviation fuel. आता सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल जे आहे ते बनवण्याकरिता याच्यापैकी नेमकं कोणते कोणते फेडस्टॉक त्या ठिकाणी वापरल्या जातात, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ॲग्रिकल्चर रेसिड्यूज तर आहेच, 100% आहे. कॉर्न ग्रेन आहे. आता 2 ह्याच्या ग्रेन आहेत, त्याच्यामुळे हे काय आहे की हे दोन्ही फेडस्टॉक आहेत. तर मग आता ह्या 2च्या बद्दल तुम्हाला थोडीशी त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकता, परंतु हे 2 देखील आहे. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट स्लज देखील तुम्ही वापरू शकता आणि वूड मिल वेस्ट देखील वापरू शकता. म्हणजे ह्याचं उत्तर काय आहे, ह्याचं उत्तर सी येतं की सगळे 4ही प्रकारचे जे कंटेंट आहेत, मटेरियल्स आहेत, ते तुम्ही सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल बनवण्याकरिता वापरू शकता. ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे कॅपिटल्स, टाइप्स ऑफ कॅपिटल जे आहेत त्याच्या संदर्भात आहे. आणि तुम्ही जर बघितलेलं असेल, PYQs व्यवस्थित बघितलेले असतील तर तुम्हाला लक्षात येतं, जे क्लासमध्ये अवेलेबल विद्यार्थी आहेत त्यांनी देखील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगा, जे आत्ता लाईव्ह लेक्चरमध्ये आहेत. आणि ज्यांना युट्यूबवर जे बघता आहेत त्यांना काही क्वेरीज असेल तर तुम्ही युट्यूबला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मेन्शन करा. ओके. तर ह्याच्यात आपल्याला कॅपिटलच्या कॅटेगरीज विचारलेल्या आहेत की सगळ्यात पहिले जे सांगितलेलं आहे की जो नांगर असतो आपला शेतकऱ्यांचा, जो नांगर आहे तो काय आहे, वर्किंग कॅपिटल आहे का तो, तर अर्थातच नाही. वर्किंग कॅपिटल का आहे, का नाहीये, कारण की तो एक प्रकारची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे तुमची, जी फिक्स्ड आहे. फिक्स्ड आहे म्हणजे काय की तुम्ही असं थोडी होणार आहे की तुम्ही आत्ता काम केलं की त्याच्यानंतर तो नांगर काढून फेकून देतात. नाही, त्या नांगराचा उपयोग तुम्हाला पुढच्या वर्षी देखील होतो. मग ते वर्किंग कॅपिटल ठरतं का, तर वर्किंग कॅपिटल न ठरता ते फिक्स्ड कॅपिटल आहे. म्हणजे पहिलं जी पेअर आहे ती चुकीची येते आहे. कन्सिडर द फॉलोइंग पेअर सांगितलेलं. आपण ऑप्शन कडे न जाताच इथं पहिले विचार करून घ्यायला पाहिजे की नेमकं उत्तर काय येऊ शकतं. पुढचं आहे कम्प्युटर फिक्स्ड कॅपिटल. आता तुम्हाला माहिती आहे, एकदा कम्प्युटर घेतलं त्याच्यावर तुम्ही समजा एखादी वर्ड फाईल टाईप केली तर तुम्ही म्हणता का आता वर्ड फाईल टाईप केली, आता मी याला फेकून देतो, म्हणजे माझं वर्क करता आलेलं वर्किंग कॅपिटल आहे, याच्यानंतर ह्याचं कामच नाही, असं नाही. तुम्ही त्याचं काम त्याचा नेहमी उपयोग करून घेऊ शकता. त्याचा जो काही लाईफ स्पॅन आहे त्यामध्ये तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. मग ते काय झालं, तुमचं फिक्स्ड कॅपिटल त्या ठिकाणी कम्प्युटर फिक्स्ड कॅपिटल झालेलं आहे. यान यूज बाय द व्हेवर. आता मला एक गोष्ट सांगा की जो धागा आपण विणकर वापरतात तो धागा फिक्स कॅपिटल होऊ शकतो का, म्हणजे तोच धागा तुम्ही प्रत्येक वेळेस कपड्याला वापरू शकता का, नाही. एकदा कपडा बनवताना तो धागा वापरला तो परत तुम्हाला काय करावं लागेल, तो रिप्लेस करावा लागेल.
म्हणजे तुम्हाला दुसऱ्या नवीन धाग्यानं नवीन कापडा करावा लागला, मग तो फिक्स न होता काय होईल, वर्किंग कॅपिटल त्या ठिकाणी होणार आहे. आणि चौथं आहे पेट्रोल. आता पेट्रोल हे काय म्हणजे नेहमी पेट्रोल तेच असतं का, नाही. तुम्हाला पेट्रोल हे वर्किंग आहे, जे तुम्ही जितकं काम करणार आहे त्याच्यात तुमचं जितकं म्हणजे जितकी गाडी चालवणार तितक्यात जितकं पेट्रोल उडणार त्याचा परत यूज होणार आहे का, नाही. गेलं यूज झालं मग ते काय झालं, तुमचं वर्किंग कॅपिटल झालेलं आहे. पेट्रोल वर्किंग कॅपिटल आहे. त्यामुळे तुमच्या इथं लक्षात येते की 2 पेअर चुकीचे आहे आणि 2 बरोबर आहे. आता बघूयात की ऑप्शन काय दिलेले. ऑप्शन दिलेला आहे परत तेच ओनली 1, ओनली 2, ओनली 3, ओनली ऑल 4. म्हणजे इथं तुम्हाला माहिती आहे की बी उत्तर त्या ठिकाणी आहे, ओनली 2 त्याचं उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे कळालेलं आहे आतापर्यंत. जे ऑनलाईन आहेत त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला हे कळालेलं आहे आतापर्यंत आपण जे सांगितलेलं आहे. याच्यात काही क्युरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, तर आता पुढचा प्रश्न बघूयात. काय आहे पुढचा प्रश्न. आता आपल्याला एक फ्रेज दिलेली आहे की ही फ्रेज कशाचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी देते. म्हणजे हे जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे 4-5 लाईनचं, हे डिस्क्रिप्शन तुम्ही कोणत्या शब्दाकरता वापरता किंवा या डिस्क्रिप्शन वरनं तुम्हाला कोणता शब्द त्या ठिकाणी लक्षात येतो हे बघणं गरजेचं आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रेज इज मोस्ट अप्रोप्रिएटली यूज टू डिनोट. म्हणजे तुम्हाला ह्या जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ह्याच्यातनं कोणता पर्याय करेक्ट ठरतो हे बघायचं आहे. सगळ्यात पहिलं काय आहे, अन इंटरपोरेबल नेटवर्क ऑफ 3D व्हर्च्युअल वर्ल्ड. 3D व्हर्च्युअल वर्ल्ड हा महत्वाचा की टर्म या ठिकाणी आहे. दॅट कॅन बी ऍक्सेस सायमल्टेनियसली बाय मिलियन्स ऑफ युजर्स. सायमल्टेनियस ऍक्सेस हा एक महत्वाचा वर्ड या डिस्क्रिप्शन मधला आहे. Who can exert property rights over virtual items. व्हर्च्युअल आयटम्सच्या प्रॉपर्टी राईट्स बद्दल या ठिकाणी बोलल्या जात आहे. तुम्हाला 3D व्हर्च्युअल वर्ल्ड ह्याच्यावरनं काही गोष्टी लक्षात झालेल्या असतील. त्याच्यानंतर सायमल्टेनियसली मिलियन्स ऑफ युजर्स एका ठिकाणी येत आहेत हे तुम्हाला लक्षात येत आहे. आणि तिसरं आहे व्हर्च्युअल आयटम्स जे आहेत त्याच्यावरती प्रॉपर्टी राईट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा 3-4 कीवर्ड्स आहे की ज्याच्यातनं तुम्हाला ही फ्रेज कशाच्या संदर्भात मोस्ट अप्रोप्रिएट बसते हे लक्षात येणार आहे. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे बिग डेटा अनालिटिक्स. खरंच बिग डेटा अनालिटिक्स करता हे वापरू शकतं का. 3D व्हर्च्युअल वर्ल्डला सायमल्टेनियसली मिलियन्स ऑफ लोक बिग डेटा अनालिटिक्स मध्ये येतात का, तर युजर्स असतात का, नाही. बिग डेटा अनालिटिक्स मध्ये जो डेटा आहे त्याच्यावरचं अनालिसिस आहे, इंटरप्रिटेशन आहे, इत्यादी गोष्टी त्याच्यावर केल्या जातात. त्याचा ह्याच्याशी काही एक संबंध नाहीये. म्हणजे पहिलं ऑप्शन चुकलेलं आहे. आता क्रिप्टोग्राफी काय आहे. क्रिप्टोग्राफी म्हणजे काय की क्रिप्टिक मेसेज असतात, म्हणजे ज्याच्यातनं ऍक्च्युअल जी मिनिंग आहे ती हाईड झाली पाहिजे. संदेश आपण जे गुप्तचर संदेश त्या टाईपमध्ये द्यायचो, ज्याला क्रिप्टो म्हणजे हायडिंग होतं आणि ग्राफी म्हणजे रायटिंग. तर तुम्हाला जी रायटिंग हाईड करायची आहे त्याला क्रिप्टोग्राफी त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे हे देखील याच्याशी काही एक संबंध नाहीये. हाईड केलं तर मिलियन्स ऑफ युजर सायमल्टेनियसली कसं बघणार. सो तो जो आहे तो एक उत्तर नाहीये. व्हर्च्युअल मॅट्रिक्स देखील त्याचं उत्तर नाहीये, कारण की त्याचं उत्तर मेटाव्हर्स आहे, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आपल्याला झालेली दिसते आहे. व तुम्ही अशा तुमच्यापैकी UPSC करणाऱ्यांपैकी जे सिन्सिअरली UPSC करतात त्यापैकी कोणीच असं नसेल की ज्यांना मेटाव्हर्स हा शब्द वापरलेला किंवा वाचलेला नसेल. सो तुमच्या समोर उत्तर आहे, फक्त तुम्हाला ते निवडता आलं पाहिजे. तुम्हाला ते तिथं सेन्स झालं पाहिजे की हेच उत्तर आहे, हेच कसं करेक्ट उत्तर आहे. आणि थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ह्या 2 शब्दांमध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन होणार नाही. मेटाव्हर्स आणि व्हर्च्युअल मॅट्रिक्स मध्ये होऊ शकतं, कारण काहींना त्याची आयडिया नसली तर ते काय करतात की 3D व्हर्च्युअल वर्ल्ड लिहिलेलं आहे, इथं व्हर्च्युअल शब्द आलेला आहे, मग हेच उत्तर असेल का. तर अशा ट्रॅप्समध्ये फसू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अशा ट्रॅप्स करून UPSC प्रिलिम्स निघत नाही. तुम्हाला करेक्ट माहिती असणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. कधी कधी तुम्ही इलिमिनेशन वापरू शकता,
परंतु अशा प्रश्नामध्ये इलिमिनेशन वापरायची गरज नाही, असे प्रश्न तुम्हाला माहीतच असणं गरजेचं आहे. आणि बऱ्यापैकी वेळेस एक गोष्ट मी बघितलेली आहे की एक्झाम हॉलमध्ये किंवा प्रॅक्टिस टेस्ट ज्यावेळेस इकडे करतात विद्यार्थी, त्यावेळेस ते काय करतात की इतका मोठा प्रश्न आहे, मग ते थोडंसं दडपण घेतात की इतकं मोठं आहे, आपल्याला हे कळणार आहे का, कॉम्प्रिहेंड होणार आहे का. आणि कधी कधी मग विद्यार्थी ह्याला इग्नोर करतात किंवा म्हणतात की आपण शेवटी बघू, आणि शेवटी त्यांना तो टाइमच भेटत नाही. म्हणजे इतका सोपा प्रश्न, फक्त ह्याची वर्डिंग मोठी आहे आणि इनिशियल एक्सप्रेशन असं आहे की काहीतरी कॉम्प्लेक्स दिलेलं आहे, म्हणून काही काही लोकांचा हा प्रश्न सुटून जातो. तर असे प्रश्न सोडायचे नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, कदाचित ती कधी कधी चुकीचीही असू शकते, परंतु मी जितके MCQs बघितलेले आहे, UPSCच्या पेपर्स मधले आहे किंवा टेस्ट सिरीजचे असतील, कधी कधी टेस्ट सिरीज मध्ये थोडंसं रिव्हर्स होतं, पण UPSC बऱ्यापैकी किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जितका मोठा प्रश्न असतो तितकं सोपं उत्तर त्याचं असतं. म्हणजे जितकी मोठी भलं मोठं लिहून दिलेलं असतं, कारण की तिथं तुम्हाला क्ल्यूज भरपूर मिळत असतात. त्यामुळं मोठा प्रश्न दडपण घेऊन सोडून द्यायचा नाहीये, तो पूर्ण बघायचा आहे. पुढचा 9वा प्रश्न आपण बघूयात. तो कशाच्या संदर्भात आहे? हा परत इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये आहे. विथ रेफरन्स टू द रूल्स, मी आता इकडे बघून वाचतो, तुम्ही तिकडं त्याच्यावर बघू शकतात. विथ रेफरन्स टू द रूल्स इम्पोज बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्हाईल ट्रीटिंग फॉरेन बँक्स कन्सिडर द फॉलोइंग. आता तुमच्या एक लक्षात येत आहे की ज्या परदेशी बँका आहेत त्यांच्या संदर्भात RBI काहीतरी रूल लावत आहे. त्या संदर्भामध्ये या प्रश्नामध्ये चर्चा केलेली आहे. सगळ्यात पहिलं आहे, देर इज अ नो मिनिमम कॅपिटल रिक्वायर्ड फॉर होली ओन्ड बँक सबसिडरीज इन इंडिया. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की भारतामधल्या ज्या बँका आहेत त्या बँकांना देखील काहीतरी मिनिमम कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे. मग तुम्ही परदेशस्थ ज्या बँका आहेत त्यांना तुम्ही कॅपिटल मधनं सूट देणार आहात का? तर अर्थातच नाहीये. त्यामुळे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. आणि मिनिमम 5 बिलियन पेड कॅपिटल त्या बँकांकडे असणं अपेक्षित आहे, तरच त्यांना त्या ठिकाणी मंजुरी भारतामध्ये दिल्या जातात. 5 बिलियनचं पेडअप कॅपिटल त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढचा जे स्टेटमेंट, म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकलेलं आहे. आता दुसरं स्टेटमेंट काय आहे ते बघूयात. फॉर होली ओन्ड बँक सबसिडरीज इन इंडिया at least 50% of the board members should be Indian nationals. आता तुम्हाला एक लक्षात येत असेल की कदाचित, म्हणजे तुम्हाला जर आयडिया नसेल तर तुम्हाला वाटेल की कदाचित हे वाक्य बरोबर असणार आहे की फॉर होली ओन्ड बँकिंग सबसिडरीज इन इंडिया ॲटलिस्ट 50%, म्हणजे कमीत कमी 50% जे आहे ते बोर्ड मेंबर्स इंडियन नॅशनल असायला हवेत. म्हणजे हे दुसरं वाक्य करेक्ट आहे, फॅक्च्युअली हे करेक्ट आहे. आणि ह्या 50% पेक्षा 50%ला आणखीन एक गोष्ट तुम्हाला पॅरलली माहीत असणं गरजेचं आहे. कदाचित जर तुम्ही दुसरे कोणते पेपर देत असाल UPSCचे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो की या 50% मध्ये जे रेसिडेंट नॅशनल आहेत, म्हणजे जे भारतात राहतात, त्यांचं प्रमाण देखील 33% असणं कंपल्सरी आहे. की 33% जे लोक आहे, 1/3 जे मेंबर्स आहेत ते भारतात राहणारे असणं गरजेचे आहे. आणि उरलेले जे आहेत ते तुम्ही NRIs असू शकतात, PIOs असू शकतात, त्यांना तुम्ही घेऊ शकता. 33% म्हणजे हे 50% टोटल जे सबसिडीचे ओनर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, त्यापैकी ऍटलिस्ट 50% असणं गरजेचं आहे. प्लस आणखीन एक आहे की 33% हे भारतात राहणारे त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे. 100%च्या 33%. ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. म्हणजे दुसरं वाक्य करेक्ट आहे, पहिलं चुकलेलं आहे. ऑप्शन काय बघूयात. म्हणजे तुमच्या इथं लक्षात येतं ओनली A करेक्ट आहे, 1 करेक्ट आहे का? तर अर्थातच नाहीये. ओनली 2 करेक्ट आहे, कारण की 1 करेक्ट नाही म्हणजे हे बी कॅन्सल होतं, आणि 2 करेक्ट म्हणजे 1 करेक्ट नाही म्हणून हे 2 कॅन्सल झाले, आणि दुसरं करेक्ट आहे म्हणून नाईदर 1 नॉर 1 मधलं हे कॅन्सल झालं. म्हणजे B हे तुमचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न बघूया, जो CSRच्या रिलेटेड आहे. आणि हा देखील खूप चर्चेतला टॉपिक आहे. याच्यावर देखील प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा प्रश्न चुकायला नकोय. कारण CSRच्या संदर्भामध्ये 2013 पासून जी काही चर्चा भारतामध्ये होत आहे त्यामध्ये CSR ही खूप प्रॉमिनंट अशी ऍक्टिव्हिटी आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत येते.
प्लस म्हणजे त्याचा जो फुल फॉर्मच तो आहे आणि ह्याला तुम्ही इथिक्समध्ये पण ह्याचा वापर करू शकता. कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये देखील तुम्हाला याच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी आयडिया असणं अपेक्षित आहे. सो प्रश्न आपण बघूया. विथ रेफरन्स टू कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी रूल्स इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ह्या रूल्सच्या संदर्भामध्ये त्या रूल्सच्या अनुषंगाने आपल्याला हे 2 स्टेटमेंट त्या ठिकाणी बघायचे आहे. CSR रूल्स स्पेसिफाय दॅट एक्सपेंडिचर दॅट बेनिफिट्स द कंपनी डायरेक्टली ऑर इट्स एम्प्लॉईज विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज CSR ऍक्टिव्हिटीज. म्हणजे कंपनीला स्वतःला किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी थेट बेनिफिट होत असलेली गोष्ट आपण CSR मध्ये कन्सिडर करत नाही. करेक्ट आहे. CSR काय आहे की त्या कॉर्पोरेटची सोसायटीच्या संदर्भात समाजाच्या संदर्भामध्ये जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्याला फुलफिल करायची आहे. म्हणजे तिचा जो बेनिफिट झाला पाहिजे तो समाजातील विविध घटकांना त्याचा थेट बेनिफिट होणं अपेक्षित आहे. त्यामुळे CSRचा जो तुम्हाला इथं लक्षात येतं ही सांगितलेली डेफिनेशन करेक्ट आहे की रूल्समध्ये असं सांगितलेलं आहे की कंपनीला थेट काही फायदा झाला नाही पाहिजे किंवा कंपनीच्या एम्प्लॉईजला देखील डायरेक्टली त्याचा काही फायदा झाला नाही पाहिजे. बेसिकली तुमच्या कंपनी सोडून कोणालाही त्याचा फायदा झालेला चालतो. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे CSR रूल्स डू नॉट स्पेसिफाय मिनिमम स्पेंडिंग ऑन CSR ऍक्टिव्हिटीज. आता आपल्याला माहित आहे की मागच्या 3 वर्षाचं जे नेट प्रॉफिट आहे त्याचा ऍव्हरेज करायचा आणि त्या ऍव्हरेजच्या 2% रक्कम कमीत कमी 2% रक्कम ही CSR ला जाणार आहे. म्हणजे 2%चा कॅप त्या ठिकाणी आहे. कशाचा कॅप आहे? कशावर कॅप आहे? 3 वर्षाची जी नेट प्रॉफिट आहे मागच्या 3 वर्षातलं त्या कंपनीचं नेट प्रॉफिट जे आहे त्याचा ऍव्हरेज करायचं आणि त्या ऍव्हरेजच्या कमीत कमी 2% हे तुम्हाला CSR ऍक्टिव्हिटीज मध्ये द्यायचे असतात. म्हणजे दुसरं वाक्य काय होतंय? चुकीचं ठरतंय कारण मिनिमम स्पेंडिंगची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी CSR ऍक्टिव्हिटीज मध्ये देण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की सर 3 वर्षाचा ऍव्हरेज करायचं आहे आणि एखादी कंपनी ही 3 वर्ष जुनी नसेल तर तिनं काय करायचं? तर तिनं इमिडिएटली मागचे जे काही वर्ष असतील वर्किंगचे त्याचा ऍव्हरेज करायचा आणि त्याच्या 2% मिनिमम त्या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजे दुसरं वाक्य चुकलेलं आहे, पहिलं वाक्य करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन दिलेलं असल्यामधलं पहिलं वाक्य जे आहे ओनली 1 करेक्ट असं उत्तराचा अर्थ तिथं ठरतो आहे. आतापर्यंत जे झालेलं आहे त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये काही प्रश्न काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. ओके. सो पुढचा 11वा प्रश्न काय सांगतो आपल्याला? विथ रेफरन्स टू रेडिओ आयसोटोप्स थर्मो इलेक्ट्रिक जनरेटर्स कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. रेडिओ आयसोटोप थर्मो इलेक्ट्रिकल जनरेटर RTGSच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे, ज्याला आपण बोली भाषेमध्ये न्यूक्लिअर बॅटरीज देखील त्या ठिकाणी म्हणतो आहोत. RTGS काही टेक्निकल इकॉनॉमिक टर्म्स मध्ये वेगळं ठरतं. हे प्रश्न जो आहे तो न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला या प्रश्नाकडे बघायचं आहे. पहिलं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये RTGS आर मिनिएचर फ्युजन रिएक्टर्स. तर हे RTGS मध्ये तसं काही होत नाही, ते काही रिएक्टर्स त्या ठिकाणी नसतात. त्यामुळं पहिलं वाक्य त्या ठिकाणी चुकलेलं आहे पहिल्या वाक्यामध्ये. आणि त्याचा जो RTGS आर नॉट फ्युजन रिएक्टर्स नॉर इज अ प्लुटोनियम टाईप ऑफ युज्ड इन अ न्यूक्लिअर वेपन्स. म्हणजे त्याच्यामध्ये काही तुम्हाला फ्युजन रिएक्टर सारख्या गोष्टी दिसत नाही, त्याला आपण न्यूक्लिअर बॅटरीज देखील त्या ठिकाणी म्हणतो. पहिलं वाक्य त्या ठिकाणी चुकलेलं आहे. जर पहिलं वाक्य चुकलेलं आहे म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला इथं डायरेक्ट उत्तर मिळतं. तरी पण आपण उरलेले ऑप्शन्स बघूयात, कारण की एक्झाम हॉलमध्ये तुम्ही शुअर शॉट असणार आहात का की त्याच्यात फ्युजन रिएक्टर्स आपण म्हणजे ते छोटे फ्युजन रिएक्टर्स आहेत असं आपल्याला माहित आहे का? तर अर्थातच नाहीये. सो आता आपल्याला बघायचं आहे की दुसरा आणि तिसरं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचा उत्तर त्याचा अर्थ काय त्या ठिकाणी होतो. RTGS आर युज्ड फॉर पॉवरिंग ऑनबोर्ड सिस्टीम ऑफ स्पेसक्राफ्ट. आता जे RTGS आहे ज्याला मिनिएचर ज्याला आपण
न्यूक्लिअर बॅटरीज देखील म्हणतो, तर या लाईट वेटेड असतात आणि ह्या हलक्या असल्या कारणाने तुम्ही त्याला स्पेस क्राफ्ट्समध्ये वापरू शकतात. सो सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर तिसरं याच्यामध्ये पहा, कॅन यूज आरटीजीएस कॅन यूज प्लुटोनियम 238 विच इज अ बाय प्रोडक्ट्स ऑफ वेपन्स डेव्हलपमेंट. वेपन्स डेव्हलपमेंटचं जे बाय प्रोडक्ट आहे प्लुटोनियम, ते तिथं वापरू शकतात का? तर आरटीजीएस प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल पॉवर युझिंग हीट फ्रॉम नॅचरली रेडिओ ऍक्टिव्ह डिके जो असतो, नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह डिके जो असतो प्लुटोनियम 238चा, त्याच्यामधनं हीट एनर्जी या आरटीजीएस घेतात आणि त्यातनं पॉवर जनरेशन करत असतात. त्यामुळं हे वाक्य देखील, तिसरं स्टेटमेंट देखील करेक्ट आहे. पहिलं चुकलेलं आहे, दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळतं की दुसरं आणि तिसरं करेक्ट आहे. हे कळालेलं आहे. थोडंसं टेक्निकल आहे, पण टेक्निकल असलं तरी तुम्हाला जर ही जी बेसिक फॅक्ट आहे की आरटीजीएस मध्ये मिनिएचर फ्युजन रिॲक्टर्स असतात का, ही जर माहीत असली तरी त्याचं उत्तर तुम्हाला येतं. म्हणजे ह्याच्यातनं काय लक्षात येतं की टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड जे बेसिक फॅक्ट्स आहे की त्याच्या ऍप्लिकेशनवर खूप मोठा इफेक्ट होऊ शकतो, त्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या तर बऱ्यापैकी उत्तरं लगेच मिळू शकतात. हे सेकंड स्टेटमेंट पण एक जनरल यूज, कोणत्याही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटचा उपयोग कुठं होतो हे बघणं गरजेचं आहे. आणि ते तुमची तशी नजर असली तर तुम्हाला याचं उत्तर देखील लगेच त्या ठिकाणी मिळू शकतं. 12वा प्रश्न आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पहिलं आहे स्टेटमेंट, जायंट स्टार्स लाईव्ह मच लॉंगर दॅन डॉर्फ स्टार्स. पहिलं वाक्य जे आहे ते पहिलं वाक्य चुकीचं आहे. अशी काही एक नेसेसिटी नाहीये की जायंट स्टार्स यांनी डॉर्फ स्टार्स पेक्षा लांबच राहायला हवं. आणि दुसरं वाक्य काय, कंपेअर टू डॉर्फ स्टार्स जायंट स्टार्स हॅव अ ग्रेटर रेट ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन. आता ही जी सेकंड स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जी हीट जनरेशन आहे ती जास्तीत जास्त फास्टमध्ये होते आणि त्यामध्ये त्याची एज जो आहे त्याच्यावर देखील त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी होतो. त्यामुळं जायंट स्टार्स आहेत त्यांच्यामध्ये ग्रेटर रेट ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन आहे. सो सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे, फर्स्ट स्टेटमेंट चुकलेलं आहे. आणि या टाईपच्या प्रश्नामध्ये पहिले तुम्ही एक लक्षात घ्या की दोन्ही प्रश्नांच्या वरती तुम्ही म्हणजे जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटवर कॉन्सन्ट्रेट करा. त्या स्टेटमेंटला तुम्ही खाली जाऊ नका, कारण की खाली जर गेलात तर तुमची एक गोष्ट लक्षात येऊन जाते की इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. हालाकी तुम्हाला जर पहिलेच एकदा डोक्यात असेल तर तुम्हाला हे सोपं जातं की म्हणजे तुम्हाला माहित असतं की पहिला ऑप्शन काय आहे की बोथ स्टेटमेंट 1 and 2 करेक्ट आणि सेकंड एकचं एक्सप्लेनेशन आहे. दुसरं काय ऑप्शन असतो की दोन्ही करेक्ट आहे पण एक्सप्लेनेशन नाही. तिसऱ्यामध्ये पहिलं करेक्ट आहे दुसरं चुकीचं आहे. तिसऱ्यामध्ये असतं पहिलं चुकलं आहे आणि चौथ्यामध्ये असतं पहिलं चुकलं आहे आणि दुसरं करेक्ट आहे. सो या प्रकारच्या ज्या स्टेटमेंट आहे तर ह्याच्यामध्ये हे नंतर बघायचं, पहिले हे दोन वाक्यावरची तुमची कन्फर्मिटी बघायची की तुम्हाला खरंच वाटतं का की हे चुकलंय की हे वाक्य, या स्टेटमेंट्सवर फोकस त्या ठिकाणी द्यायचा आहे. इथं लक्षात येतंय की तुमचं पहिलं वाक्य चुकलेलं आहे आणि दुसरं वाक्य त्या ठिकाणी करेक्ट आहे. त्यामुळं तुमचं जे उत्तर आहे तो चौथं उत्तर त्या ठिकाणी आहे. चौथं ऑप्शन त्याचं उत्तर आहे. आता आपण बघूयात पुढचा प्रश्न जो आहे, वन लाइनर आहे आणि अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला टेक्निकली तुम्ही किती साऊंड आहात ते देखील महत्वाचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिंथेसाइज्ड इन ह्युमन बॉडी दॅट डायलेट्स बॉडी ब्लड व्हेसल्स अँड इन्क्रीजेस ब्लड फ्लो. म्हणजे ह्याच्यापैकी कोणती गोष्ट अशी आहे की जी ह्युमन बॉडीमध्ये ब्लड व्हेसलला डायलेक्ट करण्याकरता आणि ब्लड फ्लोला इन्क्रीज करण्याकरिता फायद्याची ठरत असते. अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्यातलं पहिलं जे आहे नायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऑक्साईड हे त्याचं उत्तर आहे. नायट्रिक ऑक्साईड काय करतं तर ते जे रेग्युलेट व्हेस्क्युलर आणि त्याच्यानंतर ब्लड फ्लो जो आहे
त्या दोन्ही गोष्टींना तो रेग्युलेट त्या ठिकाणी करत असतो. व्हेस्क्युलर टोन जो असतो, व्हेस्क्युलर टोन आणि ब्लडचा जो फ्लो आहे त्याला मेंटेन करण्याचं काम नायट्रिक ऑक्साईड त्या ठिकाणी करत असतं. ह्याचं उत्तर आहे ए. हे थोडंसं टेक्निकल जातं आणि याच्यामध्ये परत तुम्हाला तोच मुद्दा आहे की तुम्ही किती लवकर त्याला सेन्स करता, किती तुम्हाला ते क्लिअर आहे. किंवा मग जर अशा प्रश्नामध्ये सहसा असं केलं जातं की आपण ते स्किप करणं त्याकरता आपल्याला फायद्याचं ठरतं कधी कधी, जर तुम्हाला याच्याबद्दल क्लिअरिटी त्या ठिकाणी नसेल तर. 14वा प्रश्न आहे की कन्सिडर द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. आयडेंटिफिकेशन ऑफ नार्कोटिक्स ऑन पॅसेंजर ऍट एअरपोर्ट्स ऑर इन अ एअरक्राफ्ट. एअरक्राफ्ट म्हणजे विमानतळावर किंवा विमानामध्ये एखाद्या पॅसेंजरकडं नार्कोटिक्स आहे का, हेच आयडेंटिफिकेशनची प्रोसेस सांगितलेली आहे. दुसरं आहे मॉनिटरिंग अ प्रेसिपिटेशन आणि तिसरं आहे ट्रॅकिंग द मायग्रेशन ऑफ ॲनिमल्स. आणि हे कशाच्या संदर्भात प्रश्न आलेला आहे, इन हाऊ मेनी ऑफ द अबव ऍक्टिव्हिटीज रडार्स कॅन बी यूज. आता हे परत तसं आहे ओनली 1, ओनली 2, ओनली ऑल 3 आणि नन. सो याच्यामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेची आहे. आता रडार्स जे आहे तर रडार्सचं एक तुम्हाला बेसिक माहिती आहे की आयडेंटिफिकेशन आहे, लॉंग रेंज करता तुम्ही त्या ठिकाणी बघता बेसिकली. त्यामुळं सगळ्यात पहिलं आता आयडेंटिफिकेशन ऑफ नार्कोटिक्स ऑन पॅसेंजर ऍट एअरपोर्ट किंवा एअरक्राफ्ट, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे ते नार्कोटिक्स आहे याच्याकरता तुम्ही रडार वापरू शकता. एक थोडंसं कॉमन लॉजिक लावलं तर आपल्याला लक्षात येतं की रडारचा नक्कीच तो यूज नाहीये. मग रडारचा दुसरा यूज आहे का मॉनिटरिंग ऑफ प्रेसिपिटेशन, तर नक्कीच तो रोल आहे की ज्याच्यामध्ये डॉपलर वेदर रडार्स वापरल्या जातात. की डॉपलर वेदर रेडार्स काय करतात, तर डॉपलर वेदर रेडार्स हे क्वांटिफिकेशन देखील करतात की किती पर्जन्य झालेलं आहे, किती पाऊस पडलेला आहे याचं क्वांटिफिकेशन देखील करतात. आणि अमेरिकेमध्ये त्याचा डॉपलर रेडार्सचा वापर केला जातो प्रेसिपिटेशन मॉनिटरिंग मध्ये. सो सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे, पहिलं चुकलेलं आहे. आणि तिसरं देखील बरोबर आहे, ट्रॅकिंग द मायग्रेशन ऑफ ॲनिमल्स. ॲनिमलच्या मायग्रेशनला ट्रॅक करण्याकरता देखील रडारचा वापर त्या ठिकाणी होतो आहे. सो आणि जे मी तुम्हाला मॉनिटरिंग ऑफ प्रेसिपिटेशन सांगितलेलं आहे, युएस मध्ये ज्याचा वापर होतो त्याला नेक्सरॅड म्हणून आहे. नेक्सरॅड मधनं हा एक प्रकारचा रडार आहे की ज्यातनं क्वांटिफिकेशन देखील त्या ठिकाणी रडारच्या माध्यमातून प्रेसिपिटेशनचं केल्या जातं. सो जे उत्तर आहे ओनली 2 करेक्ट हे उत्तर आहे, कारण 2 आणि 3च पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न यामध्ये बऱ्यापैकी हा जो सेट आहे, आय थिंक हा बी सेट आहे, या सेटमध्ये बऱ्यापैकी जे सुरुवातीचे प्रश्न होते ते सायन्स, इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफीचे होते. सो कधी कधी ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स केलेलं नाहीये किंवा ज्यांना जॉग्राफीची भीती आहे, टेक्निकल सब्जेक्टची भीती आहे, कारण हे तिन्ही टेक्निकल सब्जेक्ट येतात आणि हे तिन्ही टेक्निकलचे प्रश्न पहिल्या 50 मध्ये खूप जास्त आलेले आहे. म्हणजे त्यांनी आय थिंक 45च्या नंतर तुम्हाला पॉलिटीचे प्रश्न त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते. मग अशा केसमध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाहीये किंवा टेन्शन घ्यायचं नाही की याच्यात सगळेच हे प्रश्न आहेत का की मला येतच नाहीये. ह्याच्यात न जाता तुम्ही एक प्रश्न बघायचा, हे आपला बेसिक जो फॉर्म्युला आहे तो लक्षात घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे डिस्कशन्स आहेत, ज्या डिबेट्स आहेत, डे टू डे लाईफ मध्ये ज्या डिस्कशन डिबेट्स होतात, विशेषतः ज्याच्यावरती तुम्हाला नेहमी फोकस केलं जातं की पेपर वाचा, तर पेपरचा कसा फायदा होतो ते तुम्हाला आता या प्रश्नामध्ये दिसत. प्रश्न असा आहे, कन्सिडर द फॉलोइंग एअरक्राफ्ट. 3 प्रकारचे एअरक्राफ्ट सांगितलेले आहे, राफेल, मिग 29, तेजस MK1. आणि याच्या संदर्भात एक स्टेटमेंट आहे, हाऊ मेनी ऑफ द अबोव आर कन्सिडर 5th जनरेशन एअरक्राफ्ट फायटर एअरक्राफ्ट. आता ह्या 3 पैकी फायटर एअरक्राफ्ट कोणते कोणते आहेत हा प्रश्न बेसिकली आहे. तुम्ही म्हणाला सर आता राफेलची तर काही चर्चा होऊन पार तो चौथा झालाय तो विषयाचा, मिग 29 यांचं असा हा अचानक प्रश्न कसा आला, तर हा अचानक प्रश्न आलेला नाहीये. सॉरी, 10 मार्च 2024ला
इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे, एक्सप्लेनचं त्यांचं जे सेक्शन आहे त्या एक्सप्लेनच्या सेक्शनमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे आणि ते आर्टिकल ह्याच्या संदर्भात होतं तर ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या संदर्भात, AMCA ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्टच्या संदर्भामध्ये हे एक्सप्लेन पेजचं होतं. कारण की या दिवशी 10 मार्च 2024ला कॅबिनेटनं याकरता AMCA प्रोजेक्ट करता फंड सँक्शन केलेला होता. सो हा प्रश्न तिथनं आलेला आहे कारण हा जो प्रोजेक्ट आहे हा भारताचं सगळ्यात पहिलं 5th जनरेशन एअरक्राफ्ट डिझाईन, डेव्हलप आणि मॅन्युफॅक्चर करण्याकरता, इंडिजिनियसली मॅन्युफॅक्चर करण्याकरिताचा हा फंड अलोकेट करण्यात आलेला आहे. जर तुम्ही फक्त ही बातमी वाचलेली असली असते, हा एक्सप्लेन पेज वाचलेला असतं, तरी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये स्ट्राईक झालं असतं की भारतात पहिल्यांदाच 5th जनरेशन फायटर प्लेन करण्याचं काम चालू झालेलं आहे. सो हे काही फायटर प्लेन 5th जनरेशन मध्ये येण्याची शक्यता नाही. अर्थात त्याच्यात तुम्ही राफेलला कन्फ्यूज होऊ शकता, परंतु त्या डिस्कशनमध्ये त्या पूर्ण एक्सप्लेन आर्टिकल जर पूर्ण वाचलं त्याच्यामध्ये त्याचा देखील रेफरन्स त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे राफेल काय आहे तर ते 4.5 जनरेशनचं आहे, MiG-29 हे 4th जनरेशनचं आहे आणि तेजस देखील 4.5 जनरेशनचं आहे. 5th जनरेशनचं जे फायटर प्लेन असणार आहे ते AMCA प्रोजेक्टच्या अंतर्गत येणार आहे आणि AMCA प्रोजेक्टला आत्ताच नुकती मान्यता दिलेली आहे की ज्यामध्ये DRDOची जी ब्रँच आहे, एरोनॉटिकल डिव्हिजन ऑफ डेव्हलपमेंट एजन्सी, त्याच्या माध्यमातून याच्यावरती काम सुरू झालेलं आहे आणि अर्थातच प्रोडक्शन होणार आहे ते HALच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. सो त्यामुळं नन त्याचं उत्तर आहे की कोणतंच 5th जनरेशन एअरक्राफ्ट त्या ठिकाणी नाहीये. यामध्ये जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही असे प्रश्न सोडून देणं नेहमी चांगलं असतं कारण की इथं निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त आहे. आपल्याला असं वाटतं की राफेलवर इतकी चर्चा झाली आहे, नक्कीच 5th जनरेशन असू शकतं, पण तसं काही नाहीये मित्रांनो. ते 4.5th जनरेशन आहे ना की 5th जनरेशन आहे. सो ही गोष्ट तुमच्या लक्षात येणं गरजेची आहे. वाटलंच तुम्हाला मी त्याचे ज्या लिंक्स आहेत त्या लिंक्स देखील टेलिग्राम ग्रुपला आमच्या टाकून देईल की ज्यातनं तुम्हाला कसा क्वेश्चन डेव्हलप होतो ते देखील लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न असा आहे, हायड्रोजेल्सच्या संदर्भातला हा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग आर हायड्रोजेल्स यूज, म्हणजे कशामध्ये, इन विच ऑफ द फॉलोइंग कशामध्ये, खाली ज्या 3 प्रकार गोष्टी सांगितलेल्या आहे याच्यामध्ये कशामध्ये हायड्रोजेल्सचा वापर होतो ते बघायचं आहे. सगळ्यात पहिला आहे कंट्रोल ड्रग डिलिव्हरी ऑफ इन पेशंट्स, याच्यामध्ये हायड्रोजेल्सचा वापर होतो का? अर्थात होतो. मोबाईल एअर कंडिशनिंग सिस्टीम, ह्याच्यात देखील हायड्रोजेल्स वापरले जातात, ह्याच्यात देखील हायड्रोजेल्स वापरले जातात. आणि प्रिपरेशन ऑफ इंडस्ट्रियल लुब्रिकंट्स, आता हे इंडस्ट्रियल लुब्रिकंट्सच्याच मुळे त्या ठिकाणी चर्चेत आलेलं होतं. पेट्रोलियम त्याच्यामध्ये जे लुब्रिकंट्स म्हणून हायड्रोजेल जे आहे त्याच्या इफेक्टिव्हनेसवर ह्याच्यावर आर्टिकल आलं होतं, त्यामुळे हे चर्चेत होतं. आणि ह्याचे 3ही उपयोग त्या ठिकाणी आहे, 3ही मध्ये ते हायड्रोजेल्स वापरल्या जातात, त्यामुळं डी हे उत्तर त्याचं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. 17वा प्रश्न असा आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द एक्झॉस्ट पाईप इमिशन फ्रॉम फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल्स पावर्ड बाय हायड्रोजन. हायड्रोजन बेस्ड ज्या फ्युएल सेल आहेत इलेक्ट्रिकल व्हेकलच्या, त्याचं एक्झॉस्ट काय असतं असा हा बेसिकली प्रश्न आहे. त्याचं एक्झॉस्टचं काय, त्याच्यामध्ये इमिशन काय आहे, त्या पाईपमध्ये इमिशन काय होतं, हा बेसिक तुमचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आता तुम्ही इथं 2 गोष्टीत लक्षात घ्या की हायड्रोजनला आपण काय म्हणतो, क्लीन फ्युएल त्या ठिकाणी हायड्रोजनला आपण म्हणत असतो. आता हायड्रोजन क्लीन फ्युएल आहे म्हणून त्याच्यातनं इमिशन काय होईल हे देखील बघणं गरजेचं आहे. सो हायड्रोजन मधनं जे इमिशन होतं ना, तर ते इमिशन असतं वॉटर व्हेपरचं. त्याच्यातनं ना हायड्रोजन पेरॉक्साईड येतं, ना हायड्रोनियम येतं, ना ऑक्सिजन येतं. तिथनं तुम्हाला एक्झॉस्टला वॉटर व्हेपर हे एक्झॉस्ट त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकल व्हेकलच्या संदर्भामध्ये ज्या फ्युएल्स वापरल्या जातात, विशेषतः हायड्रोजन पॉवर्ड ज्या फ्युएल्स आहेत त्याच्यातनं वॉटर व्हेपर येतात, त्याला आपण त्यामुळे क्लीन एनर्जी देखील म्हणतो.
बेसिकली लक्षात येत आहे तुम्हाला की इलेक्ट्रिकल व्हेकल्स, हायड्रोजन फ्युएल ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती सगळ्यात जास्त चर्चा होताना दिसते, एनर्जीच्या सेक्टरमध्ये फ्युचरमध्ये काय होऊ शकतं ह्याच्या बेसवर प्रश्न तुम्हाला युपीएससी विचारताना या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, रिसेंटली द टर्म पम्प्ड स्टोरेज हायड्रोपॉवर इज ऍक्च्युअली अँड अप्रोप्रिएटली डिस्कस्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे खालीलपैकी कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पंप स्टोरेज हायड्रोपॉवर वापरलेली दिसते ते या ठिकाणी विचारलेलं आहे. सगळ्यात पहिलं आहे, आता तुम्ही लक्षात घ्या की पंप स्टोरेज हायड्रोपॉवर आहे, इथं काहीतरी पॉवर एनर्जीच्या संदर्भामध्ये बोलल्या जात आहे. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हायड्रोपॉवरवरनं तुम्हाला इथं लक्षात येतं की कोणते उत्तर येऊ शकतात आणि कोणतं येऊ शकत नाही, कारण पॉवरच्या संदर्भामध्ये फक्त एकच स्टेटमेंट त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. तरी बघूया, इरिगेशन ऑफ टेरेस क्रॉप फील्ड्स, अर्थात नाही लिफ्ट आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं, परंतु नाही, पंप स्टोरेज हायड्रोपॉवर आहे. सो ना इरिगेशनचा हा काही एक प्रश्न नाहीये, लिफ्ट इरिगेशनचा देखील प्रश्न त्या ठिकाणी नाहीये, आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमचा तर हा टोटली डिफरंटच कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. सो लॉंग ड्युरेशन एनर्जी स्टोरेज जे आहे त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट वापरलेली दिसते आहे की ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या इलिव्हेशनला असलेल्या वॉटर स्टोरेज टँकचा वापर करून त्याचा वापर त्या ठिकाणी त्या पॉवर जनरेशन मध्ये केल्या जातो. ह्या वॉटर मुवमेंट्सवरनं तो पॉवर जनरेशन होतो, अर्थातच त्याला टर्बाईन देखील लागतात. सो जो पंप स्टोरेज हायड्रोपॉवर आहे ते लॉंग ड्युरेशन एनर्जी स्टोरेज म्हणून वापरलं जातं, त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते वापरल्या जातं. 19वा प्रश्न आहे, मेम्ब्रेन्स बायोरिएक्टर्स आर ऑफन डिस्कस इन द कॉन्टेक्स्ट ऑफ. आता ह्याचं एक कॉन्टेक्स्ट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. मेम्ब्रेन्स बायो रिएक्टर्स, आता हे जे आहे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज अर्थातच नाहीये, ड्रग डिलिव्हरी नॅनो टेक्नॉलॉजीजचा संबंध नाहीये, मेम्ब्रेन्स ऑफ बायो रिएक्टर्स आहे. त्याच्यानंतर व्हॅक्सिन प्रोडक्शन टेक्नॉलॉजीज आहे का? नाही, व्हॅक्सिन प्रोडक्शन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात सहसा सर्वांनीच वाचलेलं असतं, त्यामुळे त्याच्यात कन्फ्युजन होण्यासारखं काही नाहीये. सो त्याचं उत्तर आहे की वेस्ट वॉटर ट्रीटमेंट टेक्नॉलॉजीज, जे मेम्ब्रेन्स बायोरिएक्टर्स आहेत ते वेस्ट वॉटर ट्रीटमेंट्स करता वापरले जातात, त्याच्यामध्ये त्याचा वापर आपल्याला होताना दिसतो आहे. सो डी उत्तर आहे. 20वा प्रश्न आहे, विथ रेफरन्स टू इंडियन इकॉनॉमी कोलेटरल बॉरोइंग्स अँड लेंडिंग ऑब्लिगेशन्स आर द इन्स्ट्रुमेंट्स ऑफ. म्हणजे काय, तर तारणाच्या आधारावरती तुम्हाला कर्ज देणं हे कशाचा पार्ट आहे. बेसिकली प्रश्न काय आहे की कोलेटरल बॉरोइंग्स काय असतं आणि लेंडिंग ऑब्लिगेशन्स काय असतं, तर ज्यामध्ये तुम्ही काहीतरी तारण ठेवून तुम्हाला कर्ज त्या ठिकाणी दिल्या जातं. तर बेसिकली हे कशाचं आहे, कर्जाच्या संदर्भात आहे. कर्ज कशात येतं, आपलं मनी मार्केटमध्ये येतं. सो ह्याचं उत्तर आहे मनी मार्केट. बॉन्ड मार्केटमध्ये त्याचा काही संबंध येत नाहीये कारण कोलेटरल बॉरोइंग्स आहेत. त्याच्यानंतर फॉरेक्स मार्केटचा काही एक संबंध नाही, डोमेस्टिक मार्केट्समध्ये त्या ठिकाणी हे होत आहे, आणि स्टॉकचा देखील काही संबंध नाही. सो मनी मार्केटचं इन्स्ट्रुमेंट म्हणून कोलेटरल बॉरोइंग्स अँड लेंडिंग ऑब्लिगेशन्स वापरल्या जातात. 21वा प्रश्न आहे, कन्सिडर द फॉलोइंग एअरपोर्ट्स. आता हे 3 वेगवेगळे एअरपोर्ट्सचे नावं सांगितलेले आहे आणि ह्यातले ग्रीनफील्ड एअरपोर्ट्स कोणते आहेत ते तुम्हाला सांगायचे आहे. याचं कॉन्टेक्स्ट जर तुम्हाला सांगितलं तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होऊ शकता किंवा तुम्हाला भीती वाटू शकते. ह्यातले जे पहिले दोन जे एअरपोर्ट्स आहेत आणि बेसिकली हेच एअरपोर्ट जे आहेत ते ग्रीनफील्ड आहे. तर यांचं जे प्रोजेक्टचं ह्या 2 प्रोजेक्ट हे 2019 मध्ये सँक्शन झाले होते आणि हे आता रिसेंटली यांचं उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे. पहिलं जे डॉनिपोलो एअरपोर्ट आहे हे ऍक्च्युअली अरुणाचल प्रदेशमध्ये इटानगरला आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि डोनिपोलो हे जे हा जो शब्द आहे हा तिथला एक इंडिजिनियस असा एक रिलिजन आहे. विशेषतः आसाम आणि अरुणाचल प्रदेश मधले
टोनी आणि सिनो तिबेटियन जे काही पीपल्स आहेत, जे लोक आहेत, सिनो तिबेटियन आणि टोनी पीपल्स जे आहेत, त्यांचा हा रिलिजन आहे. त्या रिलिजनच्या आधारावरती या एअरपोर्टचं नाव दिलेलं आहे, इटानगरच्या एअरपोर्टचं नाव दिलेलं आहे. आय थिंक हे 2021 का 23 मध्ये 21 मध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे. टोटली ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे. आता ग्रीनफील्ड प्रोजेक्ट काय आहे ते देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ग्रीनफील्ड प्रोजेक्टचा अर्थ असा होतो की स्क्रॅच मधनं तयार, म्हणजे एक जमीन आहे आणि तिथनं तुम्ही एखादा प्रोजेक्ट उभा करत आहात. त्याला बेसिकली बॅकग्राऊंडला काही एक कन्स्ट्रक्शन असणार नाहीये, तुम्हाला स्क्रॅच पासून तयारी करायची आहे. सो ग्रीनफील्ड प्रोजेक्ट कोणते आहेत तर एअरपोर्टच्या संदर्भात तुम्ही म्हणाल सर आता हे वर्षाला इतके ग्रीनफील्ड प्रोजेक्ट येतात, सगळे ध्यानात ठेवायचं आहे का? तर काही प्रोजेक्ट तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट ध्यानात ठेवणं तसंही त्या मानानं सोपं आहे. आणि विशेषतः तुम्हाला त्याचे लोकेशन जर कळाले, तर आता इथं त्यांनी लोकेशन नाही दिलेलं, पण कुशीनगर तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही ह्याच्या कल्चरमध्ये, आर्ट अँड कल्चरमध्ये देखील त्याचा तुम्हाला कॉन्टेक्स्ट माहिती आहे, कुशीनगर कुठं आहे म्हणून, युपी मधलं कोणतं लोकेशन आहे, त्याचा रिलेव्हन्स का आहे वगैरे. दोन्ही पोलो थोडंसं टफ होतं, कारण इटानगरमध्ये कुठं आहे. विजयवाडा तुम्ही इझिली तुमच्या लक्षात येऊ शकतं की विजयवाडाचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते काही ग्रीनफील्ड एअरपोर्ट नाहीये. सो तिसरं जे आहे ते इलिमिनेट होतं आणि पहिले दोन जे आहेत ते करेक्ट आहे. सो ह्याचं जे उत्तर आहे ते ए उत्तर त्या ठिकाणी आहे, कुशीनगर आणि डोनीपोलो. आणि हे विशेष म्हणजे ह्या दोन्हींचं जे फंडिंग आहे, मंजुरी जी आहे ती 2019 ची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विथ रेफरन्स टू वॉटर व्हेपर विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. वॉटर व्हेपर्सच्या संदर्भामध्ये प्रश्न आलेला आहे की जे पाण्याची वाफ आहे ती पाण्याची वाफ नेमकी कशी आहे ती बघायची आहे. सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलं की इट इज अ गॅस द अमाऊंट ऑफ विच डिक्रीज विथ अल्टिट्यूड. हे करेक्ट आहे की जसं जसं वरती जाणार आहे, जशी जशी त्याची अल्टिट्यूड वाढणार आहे तसं तसं त्याच्यामधनं गॅस जे आहे त्याचं गॅसची जी डेन्सिटी आहे ती कमी होत जाणार आहे. सो त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला अल्टिट्यूड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी हे जर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की जसं जसं वरती जाईल तर ती डेन्सिटीचा जो फरक पडेल त्याच्यामुळं इथं गॅस जे आहे त्याचं अमाऊंट डिक्रीज होत जाणार आहे विथ अल्टिट्यूड, कारण जो हेवियर पार्टिकल्स आहेत वॉटर व्हेपर मधले ते कंडेन्स होऊन जाते. सो पहिलं जे उत्तर आहे, पहिलं जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. इट्स पर्सेंटेज इज मॅक्झिमम ॲट पोल्स. हे रिव्हर्स आहे. इक्वेटरवर मॅक्झिमम असतं, कारण ती इव्हॅपोरेशन देखील जास्तीत जास्त असतं. जसं जसं तुम्ही पोलोकडे जातात तसं तसं काय होतं की ते मिनिमम होत जातं. सो वॉटर व्हेपर ह्या मिनिमम होत जातात, त्यामुळं त्यांचं जे पर्सेंटेज आहे ते इक्वेटरवर सगळ्यात जास्त आहे आणि पोल्सवर सगळ्यात कमी आहे. ते एक्झॅक्ट रिव्हर्स स्टेटमेंट दिलेलं आहे. मग करेक्ट कोणतं आहे तर फक्त पहिलं वाक्य करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे ते कशाच्या संदर्भामध्ये आहे तर कन्सिडर द फॉलोइंग डिस्क्रिप्शन्स. आता हे डिस्क्रिप्शन्स बघायचे आहे आणि तुम्हाला लोकेशन कोणतं आहे ते सांगायचं आहे. अॅन्युअल अँड डेली रेंज ऑफ टेम्परेचर इज लो. आता तुम्हाला जे वर्षभरातलं जे तापमानची रेंज आहे किंवा डेलीच्या ज्या तापमानची रेंज आहे ती कमी आहे. म्हणजे काय तर त्यांच्या टेम्परेचर डिफरन्स जो आहे तो कमी आहे असं पहिलं स्टेटमेंट सांगतं. प्रेसिपिटेशन ऑकर्स थ्रू आउट द इयर, म्हणजे वर्षभरात नेहमी पाऊस त्या ठिकाणी पडत असतो आणि प्रेसिपिटेशन्स व्हॅरीज बिटवीन 50 सेंटीमीटर टू 250 सेंटीमीटर. तुम्हाला माहिती आहे जीसी लिओन मध्ये ह्या डिस्क्रिप्शनचं तुम्हाला थेट उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे. प्लस तुम्हाला जर तुम्ही एनसीईआरटी बघितली तर त्याच्यामध्ये देखील फंडामेंटल्स ऑफ जिओग्राफीमध्ये देखील तुम्हाला याचं उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे. जिओग्राफी म्हणजे एनसीईआरटी बेस्ड प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे मरीन वेस्ट कोस्ट लाईन. मरीन वेस्ट कोस्ट लाईन काय आहे तर ही मेडिटेरियन क्लायमेटच्या नंतर वरची तुम्हाला पोलवड्स त्या ठिकाणी दिसून येते आहे. मरीन वेस्ट कोस्ट लाईन कोस्ट क्लायमेट की ज्या ठिकाणी प्रेसिपिटेशन जे आहे ते थ्रू आउट इयर ऑकर होत असतं. कोस्टल रिजन असल्या कारणानं त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं जे टेम्परेचर रेंज आहे ती देखील व्हॅरी होतं, कमी व्हॅरिएशन त्याच्यामध्ये दिसून येत आहे. त्याचं उत्तर आहे मरीन वेस्ट कोस्ट क्लायमेट.
पुढचा प्रश्न आहे विथ रेफरन्स टू कोरिओलिसिस फोर्सेस. कोरिओलिसिस फोर्सेसच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे आणि आपल्याला बघायचं आहे की कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन विंड व्हेलॉसिटी. कोरिओलिसिस फोर्सेस आहेत हे अर्थातच जी स्पीड आहे तुमची, जी व्हेलॉसिटी आहे, विंड व्हेलॉसिटी आहे, ती जशी इन्क्रीज होईल त्याचा फोर्सचा जो इंटेन्सिटी आहे ती देखील इन्क्रीज त्या ठिकाणी होत असते. ह्याचं तुम्हाला 11 स्टँडर्डचं जे आपलं जे NCERT त्याच्यातल्या 10व्या चॅप्टरमध्ये याच्या संदर्भात डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कोरिओलिसिस फोर्सेसवर विंडचा कसा इफेक्ट त्या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर इट इज अ मॅक्झिमम ऍट द पोल्स अँड इज ऍबसेंट ऍट द इक्वेटर. हे देखील स्टेटमेंट त्या ठिकाणी करेक्ट आहे. दोन्हीही स्टेटमेंट इक्वेटरला नियर अबाउट 0 त्या ठिकाणी कोरिओलिसिस फोर्सेस असतात. सो पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, दुसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. सी उत्तर तुमचं करेक्ट येतं की दोन्हीही ठिकाणी काय आहे तर तिथं सगळ्यात पहिलं आहे की हे विंड व्हेलॉसिटी सोबत कोरिओलिसिस फोर्सेस वाढतात आणि इक्वेटरला 0 त्या ठिकाणी कोरिओलिसिस फोर्सेस होत असतात. सो हे उत्तर क्लिअर झालंय तुम्हाला. 24वा. 25वा आहे ते देखील जिओग्राफीचं आहे. 21 जूनच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे आणि तुम्ही जर NCERT चांगले वाचलेले असतील तर NCERT मध्ये तुम्हाला याच्या संदर्भामध्ये 11वीच्या NCERT मध्ये तुम्हाला चॅप्टर 9 मध्ये त्याच्या संदर्भात एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट तुम्ही बघा, जिथं तुम्हाला 21 जून आणि 22 डिसेंबरच्या नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये नेमकं काय काय असतं, किती किती तासाचा दिवस असतो हे सांगितलेलं आहे. 22 डिसेंबरला काय होतं आणि 22 डिसेंबरला फक्त इक्वेटरला जो आहे तो 12 तासाचा दिवस असतो आणि नंतर तुम्ही वरती गेलात की तो कमी कमी होत जातो. हे नॉर्थ हेमिस्फिअर बद्दल आपण बोलतो आहे. प्रश्न काय आहे, जून 21 एव्हरी इयर विच ऑफ द फॉलोइंग लॅटिट्यूड एक्सपिरियन्स सनलाइट मोर दॅन 12 आवर्स. हे खूप महत्वाचं त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे. 12 तासापेक्षा जास्तचा जो काळ आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि विशेषतः काय होतं की सन हा नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये असतो आणि नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये जी सनलाइट आहे ती जास्त काळ असते. त्यामुळं सगळ्यात पहिलं तुमचं इथं कॅप्रिकॉन्स आहे. टॉपिक ऑफ कॅप्रिकॉन काय, साऊथ हेमिस्फिअर. त्याच्यामुळं पहिले ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन्स आहे तिथं 12 तासापेक्षा कमीच दिवस त्या ठिकाणी 21 जूनला असतो, हे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे. आणि दुसरं आहे इक्वेटर. इक्वेटरला काय आहे तर कम्प्लिटली 12 तास असतात. म्हणजे 12 तास असल्या कारणाने मोर दॅन 12 तासाचा ऑप्शन तो देखील नाहीये. मग उरतं काय, ट्रॉपिक ऑफ कैन्सर आणि आर्टिक सर्कल या दोनच ठिकाणी असं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला मोर दॅन 12 आवर त्या ठिकाणी सनलाइट त्या ठिकाणी येत असते. त्यामुळं 2 and 4चा जो ऑप्शन आहे तो त्याचं उत्तर आहे. त्याचं उत्तर आहे डी मध्ये की 2 आणि 4 म्हणजे ट्रॉपिक ऑफ कैन्सर आणि आर्टिक सर्कल यामध्येच 12 तासापेक्षा जास्त दिवस सनलाइट त्या ठिकाणी असते. जर हेच प्रश्न 22 डिसेंबरच्या अनुषंगाने, जर समजा पुढच्या वर्षी त्यांना प्रश्न चेंज करायचा असेल तर ते 22 डिसेंबरच्या अनुषंगाने जर त्यांनी प्रश्न विचारला तर ते लेस दॅन 12 आवर्स विचारतील. तिथं देखील उत्तर हेच येईल. 22 इथं जर डेट तुम्ही चेंज केली की 22 डिसेंबरला प्रत्येक वर्षी कोणत्या लॅटिट्यूड्स मध्ये मोर दॅनच्या ऐवजी लेस दॅन 12 आवर्स सांगितलं तर तिथं उत्तर देखील ट्रॉपिक ऑफ कैन्सर आणि आर्टिक सर्कल येईल. आणि इक्वेटरला एक्झॅक्टली 12 तास आहे आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन जे आहे त्याला काय होईल तर 12 तासापेक्षा जास्त काळ दिवस त्या ठिकाणी असणार आहे. सो हे कोरिलेशन आहे. ही डेट मे बी पुढच्या वर्षी व्हॅरी होऊ शकते किंवा त्याच्या पुढच्या वर्षी व्हॅरी होऊ शकते आणि तुम्ही तिथं परत एक्झाम हॉलमध्ये कन्फ्यूज व्हावं याचकरिता हा प्रश्न असा फ्रेम केला जाऊ शकतो. सो तिकडं लक्ष द्या. जे आपण म्हणतो की PYQs मधनं काही इन्स्पायर्ड प्रश्न असतात तर त्या टाईपचे हे प्रश्न त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वन ऑफ द फॉलोइंग रिजन्स. आता इथं परत तुम्हाला एक रिजन सांगितलेलं आहे की या रिजनमध्ये या रिजनचं हे डिस्क्रिप्शन आहे. मी पहिले देखील सांगितलंय की प्रश्न खूप मोठा आहे, डिस्क्रिप्शन खूप मोठं आहे म्हणून घाबरायचं नाहीये. तुम्हाला कुठं कुठं क्ल्यू त्या ठिकाणी मिळतो आहे. वन ऑफ द फॉलोइंग रिजन्स हॅज द वर्ल्ड्स लार्जेस्ट ट्रॉपिकल पीटलँड. आता पीटलँड हा प्रश्न विचारला. पीटलँड महत्वाचा शब्द आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं पीटलँड कुठं आहे ते तुम्हाला बघायचं आहे. विच होल्ड्स अबाउट
3 years वर्थ ऑफ ग्लोबल कार्बन इमिशन. 3 वर्षात जितकं कार्बन इमिशन होऊ शकतं तितकं ते फॉसिल फ्युएल्सच्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी ते कार्बन इमिशन होल्ड करतं. असं पीटलँड कुठं आहे हे तुम्हाला याच्यात सांगायचं आहे. अँड द पॉसिबल डिस्ट्रक्शन ऑफ द विच कॅन एक्झर्ट डिटर्मिनेंटल इफेक्ट ऑन द ग्लोबल क्लायमेट. आता हे जे आहे हे कॉन्सिक्वेन्स आहे, ह्याच्यावरनं तुम्हाला काही एक कळणार नाही की कशाबद्दल बोलत आहे. तुमचा जो मेजर प्रश्न आहे तो तुम्हाला इथून घेऊन जातो, वर्ल्ड लार्जेस्ट पासून इथपर्यंत घेऊन जातो की पीटलँड कुठं आहे बाबा. आणि खाली दिलेला आहे अमेझॉन बेसिन, कॉंगो बेसिन, काईकोरी बेसिन, रिओ दो ला प्लाटा बेसिन. आता ह्याच्यापैकी तुम्ही कन्फ्यूज कुठे होऊ शकता, अमेझॉन आणि कॉंगो बेसिन मध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. पण ह्याचं उत्तर आहे कॉंगो. इथं टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम अशी आहे पीटलँडची की ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोबल कार्बन इमिशनला होल्ड त्या ठिकाणी फॉसिल फ्युएलच्या स्वरूपामध्ये केलेलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की त्याचं डिस्ट्रक्शन सुरू झालेलं आहे आणि ह्या डिस्ट्रक्शनचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळेच हे प्रश्न देखील आलेला आहे. त्यातलं काही थोड्या फॅक्ट सांगतो की ज्या इंटरेस्टिंग आहे की ज्याच्यात 29 बिलियन टन्सचं कार्बन त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 6 कंट्रीज आहे, कॅमरून आहे, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आहे, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आहे आणि इक्वेटरल गुनिया आणि गबाना. ह्या 6 देशांमधनं हा कॉंगो बेसिन त्या ठिकाणी आहे जो मेजर पिटलँड आहेत, ट्रॉपिकल पिटलँड्स त्या ठिकाणी आहे. आतापर्यंत हे क्लिअर झालेलं आहे का? जे ऑनलाईन बघतायत त्यांनाही विचारतो, त्यांना काही कन्फ्युजन असेल तर तुमचे प्रश्न उत्तर आपण शेवटाकडे घेऊच. बाकी ऑनलाईनला ज्यांना असेल त्यांनी चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगून ठेवा, जेणेकरून आमच्या टीमकडनं त्याचं उत्तर तुम्हाला तुमचे ज्या काही शंका असतील त्या शंका क्लिअर केल्या जाईल. थोडंसं आय नो दॅट की हे थोडंसं लेंदी होत चाललेलं आहे. आत्ताशी आपण 26व्या प्रश्नावर आहे आणि आय थिंक 1.25 तासाचं लेक्चर झालेलं आहे. पण आपण होता होईल काय करतो आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला इनपुट्स कसे देता जाईल, प्रश्न कसा फ्रेम झालेला आहे, कुठून आलेला आहे ह्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून थोडासा टाइम लागला. आणि हे तुम्हाला लेट मिळण्याचं कारणही तेच आहे की आमच्या लेवललाही आम्हाला याच्या प्रश्नांचं स्टडी करणं, त्याचे सोर्सेस फाइंड करणं याच्याकरता थोडासा वेळ लागलेला आहे. सो आता आपण बघूयात 27वा प्रश्न नेमका कशाच्या संदर्भात आहे. हा सायन्सच्या संदर्भातला प्रश्न आहे. विथ द रेफरन्स टू परफ्लोरो अल्कली अँड पॉलीफ्लोरो अल्कली सबस्टन्सेस PFAS that are used in making many of consumer products, consider the following statement. आता PFAS कशाच्या संदर्भामध्ये वापरल्या जातात याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. याच्यातलं करेक्ट काय काय ते बघायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलेलं आहे की PFAS आर फाउंड टू बी वाईड स्प्रेड इन अ ड्रिंकिंग वॉटर, फूड अँड फूड पॅकेजिंग मटेरियल्स. हे अर्थातच करेक्ट आहेत. हे सबस्टन्सेस बऱ्यापैकी वेळेस वापरण्यात आलेलं आहे. आता हे काय आहे नेमकं तर हे केमिकल्स आहेत जे ग्रीज, ऑइल, वॉटर आणि हीट याचं एक चांगलं रेजिस्टन्स म्हणून आहे. आणि हे चांगलं रेजिस्टन्सच्या ज्या क्वालिटीज आहे कशाच्या, ग्रीज, ऑइल आणि वॉटरच्या आणि हीटच्या रेजिस्टन्स म्हणून ह्या कंटेंटला PFAS ला वापरला गेलेला आहे. परंतु याच्यातनं सिव्हिअर प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे, कंटामिनेशनचे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न आलेला आहे. PFAS आर फाउंड टू बी वाईड स्प्रेड इन अ ड्रिंकिंग वॉटर, फूड अँड फूड पॅकेजिंग मटेरियल्स. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे की PFAS आर नॉट इझिली डिग्रेडेड इन द एन्व्हायरमेंट. त्याचं जे डिग्रेडेशन आहे ते एन्व्हायरमेंट होते, पर्यावरणामध्ये खूप स्लोली त्या ठिकाणी होतं. हे देखील उत्तर करेक्ट आहे. persistent exposure to PFAS can lead to bioaccumulation in the animal bodies. बायोअक्युम्युलेशनच्या संदर्भामध्ये तुम्ही पर्यावरणामध्ये वाचलेलं असेल तर ते देखील त्या ठिकाणी PFAS मध्ये होताना दिसत आहे. त्यामुळं ह्याचं जे उत्तर आहे तर हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यामुळे 1, 2 and 3 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे कन्सिडर द फॉलोइंग. आता तुम्हाला काही स्पीसीज सांगितलेला आहे आणि त्याच्यात विचारलेलं आहे की पॅरासाइटोइड स्पीसीज कोणत्या कोणत्या
आहे ते बघायचं आहे. सगळ्यात पहिलं आहे त्यांचं कार्बाइड बिटल्स, सेंटिपेड्स, फाइल्स, टर्माइट्स आणि वॅस्प. ह्याच्यामध्ये ह्या स्पीसीजमध्ये तुम्हाला बघायचं आहे की कोणत्या कोणत्या स्पीसीज हा पॅरासिटॉइड्स स्पीसीज आर फाउंड इन हाऊ मेनी ऑफ द अबो काइंड ऑफ ऑर्गॅनिझम. वरचे जे ऑर्गॅनिझम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये पॅरासाइटॉइड स्पीसीज त्या ठिकाणी आहेत हे विचारलेलं आहे. याच्यामध्ये पहिलं जे आहे कॅराबाइड बिटल्स याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे, त्याच्यानंतर फाइल्समध्ये दिसत आहे आणि वॉस्पमध्ये त्या ठिकाणी दिसत आहे. टर्माइट्समध्ये आणि सेंटिपेड्समध्ये त्या ठिकाणी माझं काही प्रोनाऊन्सिएशन चुकीचे असू शकतात. सायन्सच्या आणि विशेषतः बायोलॉजीच्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये माझी थोडीशी गडबड होते, पण हे जे सांगितलेलं आहे आणि याच्यात मला थोडंसं जास्त एक्सप्लेन पण करता येणार नाही. तर त्यामध्ये हे जे आहे आणि बऱ्यापैकी हा फॅक्च्युअल प्रश्न असल्याकारणे यात जास्त एक्सप्लेनही करता येणार नाहीये. त्यातलं मी जितकं वाचलं त्यातनं मी तुम्हाला सांगतो की सेंटिपेड्स जे आहेत ते स्वतःच प्रिडेटर्स आहेत, त्यामुळं ते पॅरास्टॉइड्स स्पीसीज त्यांच्यामध्ये भेटत नाही आणि सस्पेक्टेबल पॅथोजेन्स आहेत टर्माइट्स, त्यामुळं त्यांच्यात देखील भेटत नाही. सो त्यामुळं 1, 3 आणि 5 म्हणजे 3 ज्या गोष्टी आहेत ते आपल्या उत्तराला मॅच करत आहेत. ओनली 3 त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. त्याच्यानंतर पुढचं आहे कन्सिडर द फॉलोइंग प्लांट्स आणि ह्या प्लांट्सच्या संदर्भामध्ये विचारलेलं आहे. ऍक्च्युली थोडस इथलं एक शब्द ग्राउंडनट, हॉर्सग्राम आणि सोयाबीन याच्यापैकी पी फॅमिलीमध्ये काय काय येतं हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. पी फॅमिली म्हणजे काय असतं तर याच्यात पहिलं असतं कंपाऊंड लिव्स असतात आणि दुसरं असतं की हे फ्रूट्स प्रोड्यूस करतात, लिगमस जे फूड आहेत ते प्रोड्यूस करतात. सो पी फॅमिलीमध्ये सोयाबीन, हॉर्सग्राम आणि ग्राउंडनट हे तिन्ही येतात, त्यामुळे त्याचं उत्तर आहे ऑल 3. सी हे त्याचं उत्तर आहे. 30 नंबरचा प्रश्न बघूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट आहे द इंडियन फ्लाइंग फॉक्स इज प्लेस्ड अंडर द व्हर्मिन कॅटेगरी इन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टवर बऱ्यापैकी वेळेस प्रश्न येतात. कोणत्या काही मिसनॉर्मर्स ज्या स्पीसीज आहे त्या कशामध्ये कॅटेगराईज केलेलं आहे ते देखील प्रश्न नेहमी येतात. सी काऊ सारखे स्पीसीज आहे. नीलगाय ज्यावेळेस चर्चेत होती त्यावेळेस नीलगायवर देखील प्रश्न आलेला होता. सो तुम्हाला एक बेसिक आयडिया असायला हवी आणि विशेषतः जे चर्चेत आहेत त्यांच्या संदर्भात तर नक्कीच आयडिया असणं गरजेचं आहे की कशा कशाचा समावेश कोणत्या कोणत्या याद्यामध्ये होताना दिसतो. द इंडियन फ्लाइंग फॉक्स इज प्लेस अंडर द व्हर्मिन कॅटेगरी इन द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. हे स्टेटमेंट जे आहे तर ते करेक्ट आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे द इंडियन फ्लाइंग फॉक्स फेड्स ऑन द ब्लड ऑफ अदर अॅनिमल्स. हे ब्लड ऑफ अदर अॅनिमल्स हे चुकीचं त्या ठिकाणी आहे. तर वर्मिनमध्ये त्याचा समावेश जरी होत असला तरी तुम्हाला एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की जे वाईल्डमध्ये जे फ्लाइंग फॉक्स आहेत ते एकतर फ्रूट ज्यूस, पल्प आणि ऑकेजनली इन्सेक्ट्स खातात आणि जे झू मध्ये आहेत त्यांना आपण व्हेरियस टाईप ऑफ फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, डॉग फूड देतो किंवा ऑकेजनली एग्स देखील त्यांना दिल्या जातात. सो ते ब्लडवर सर्वाइव्ह करत नाहीये अदर एनिमल्सच्या, जरी ते वर्मिन असले तरी. सो ह्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, दुसरं स्टेटमेंट करेक्ट नाहीये. पहिलं स्टेटमेंट करेक्ट, सेकंड इनकरेक्ट. सो सी त्याचं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. 31वा प्रश्न आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट आहे द ॲटमॉस्फिअर इज हिटेड मोर बाय इनकमिंग सोलर रेडिएशन दॅन टेरेस्ट्रियल रेडिएशन. तुम्ही काही गोष्टी बघितल्या असतील, विशेषतः ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट वगैरे बघितला असेल की ज्यामध्ये जे सोलार रेडिएशन आपल्याला येतात यापेक्षा
आपण इथं इंटरनल रिफ्लेक्शन जे करतो, आपल्या टेरेस्ट्रियल रेडिएशन जे असतं ह्याची हीट जास्त ट्रॅप होते आणि त्यातनं जास्त हिटिंग ऍटमॉस्फिअरची होते, हे आपल्याला बेसिकली माहित असेल. हे एनसीईआरटी मध्ये देखील दिलेलं आहे. तुम्ही कोणतंही एन्व्हायरमेंटचं पुस्तक बघितलं त्याच्यामध्ये देखील त्याचं उत्तर तुम्हाला भेटतं. हे स्टेटमेंट त्यामुळं चुकीचं आहे. इनकमिंग सोलार रेडिएशन पेक्षा टेरेस्ट्रियल जे रेडिएशन आहे, जे जमिनीच्या लगतचं जे रेडिएशन होतं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हीट निर्माण होते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट काय आहे की ऍट द इक्वेटर कार्बन डायऑक्साइड अँड अदर ग्रीन हाऊस गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर आर गुड ॲब्झॉर्बर्स ऑफ लॉंग वेव्ह रेडिएशन. लॉंग वेव्ह रेडिएशन, शॉर्ट वेव्ह रेडिएशन हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि लॉंग वेव्ह रेडिएशनचं जे कन्झम्पशन आहे ते कार्बन डायऑक्साईड, ग्रीन हाऊस गॅसेस किती जास्त प्रमाणामध्ये करतात हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळं सेकंड जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. आणि ह्याचा जे ऑप्शन येतात त्याच्यात तुम्हाला माहितच आहे की पहिलं स्टेटमेंट इनकरेक्ट आणि दुसरं स्टेटमेंट करेक्टचं डी ऑप्शन असतं. तेच उत्तर त्याचं आहे की स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. त्यामुळं ही गोष्ट बेसिक आहे, खूप प्रायमरी लेवलचं आहे आणि तुम्हाला एनसीईआरटीच्या बेसवर देखील ह्याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळं हे उत्तर चुकता कामा नये. 32वा प्रश्न आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1 सांगतं थिकनेस ऑफ द ट्रोपोस्फिअर ऍट द इक्वेटर इज मच ग्रेटर ॲज कम्पेअर्ड टू पोल्स. आता असं सांगण्यात आलेलं आहे की जे ट्रोपोस्फिअर आहे त्या ट्रोपोस्फिअरची जी थिकनेस आहे ती इक्वेटरला खूप जास्त असते आणि जसं जसं तुम्ही पोल्सकडे जाता ती कमी होते. इक्वेटरला त्याची जी रेंज आहे ती 8 किलोमीटर ते 14 किलोमीटरची आहे. की या डिपेंड ऑन तुम्ही कोणत्या लोकेशनवरनं ह्या गोष्टी बघता आहात त्याच्यावरनं ट्रोपोस्फिअरची जी थिकनेस आहे ही व्हॅरी करते. आणि हे तुम्हाला 7वीच्या एनसीईआरटी मध्ये देखील दिसतं. 7वीच्या एनसीईआरटी मध्ये देखील याचा रेफरन्स आपल्याला येताना दिसतो. सो थिकनेस ऑफ द ट्रोपोस्फिअर ऍट द इक्वेटर इज मच ग्रेटर ॲज कम्पेअर्ड टू पोल्स. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. ऍट द इक्वेटर इट इज ट्रान्सपोर्टेड टू द ग्रेट हाइट्स बाय स्ट्रॉंग कन्व्हेक्शनल करंट. स्ट्रॉंग कन्व्हेक्शनल करंट्समुळे हीट जी आहे ती ट्रोपोस्फिअरला, इक्वेटरला मोठ्या हाइट्सला ट्रान्सपोर्ट करणं सुलभ होते कन्व्हेन्शनल करंट, स्ट्रॉंग कन्व्हेन्शनल करंट्समुळे. सो सेकंड स्टेटमेंट देखील करेक्ट आहे. आणि त्यामुळं बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. आणि फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट एक्सप्लेन्स फर्स्ट स्टेटमेंट असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. 8वी एनसीईआरटी मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी याचं उत्तर मिळणार आहे. याचं उत्तर आहे ए, बोथ स्टेटमेंट 1 and 2 करेक्ट आणि स्टेटमेंट 2 एक्सप्लेन्स स्टेटमेंट 1. पुढचा जो प्रश्न आहे तो व्होल्कॅनिक इरप्शनच्या संदर्भामध्ये आहे की हाऊ मेनी ऑफ द अबोव आर प्रोडक्ट्स ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन्स. जे ज्वालामुखीचा जो उद्रेक होतो, ज्या ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये वरीलपैकी नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी प्रोडक्ट्स म्हणून बाहेर पडतात, अशा प्रकारचा, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. त्यामधला पहिला ऑप्शन आहे पायरोक्लास्टिक डेब्रिस, ऍश अँड डस्ट, नायट्रोजन कंपाऊंड्स आणि सल्फर कंपाऊंड्स. जनरली तुम्ही कोणत्याही एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये भूकंपाच्या संदर्भात वाचलेलं असेल तर तुम्हाला याच्याबद्दल चांगली आयडिया आलेली आहे की ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी पायरोक्लास्टिक डेब्रिस हे तर 100% करेक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. ऍश अँड डस्ट पण तुम्हाला माहिती आहे, नायट्रोजन कंपाऊंड्स पण असतात. सो ऑल 4 हे ह्याचं उत्तर आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे, बऱ्यापैकी एनसीईआरटी बस प्रश्न आहे, त्यामुळे त्याचं उत्तर येणं सोपं आहे. 34वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट इन्फरन्सेस फ्रॉम आयसोथर्मल मॅप्स इन द मंथ ऑफ जानेवारी. जानेवारी महिन्याच्या आयसोथर्मल त्या ठिकाणी मॅप्सवरनं तुम्हाला इन्फरन्स काढायचं आहे. ज्यामध्ये पहिलं विचारलंय त्यांनी, द आयसोथर्म्स deviates to the north over the ocean and to the south over the continent. हे जे आहे ते उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि हा जो फिनॉमिनन होतो तो नॉर्थ अटलांटिक ज्या ओशन्स आहेत, नॉर्थ अटलांटिक ओशन्स मध्ये आयसोथर्म्सचा जो मॅप आहे तो असा डेव्हिएट होताना आपल्याला दिसतो की ज्यामध्ये तो नॉर्थच्या वरती जो असेल तर तो आयसोथर्म्स डेव्हिएट टू द
नॉर्थ ओव्हर द ओशन, ओशनवरनं ते उत्तरेकडं आणि कॉन्टिनेंट्सवरनं साऊथच्या डायरेक्शननं त्या ठिकाणी वळताना आपल्याला दिसत आहेत. ते मॅप्स तुम्हाला आयसोथर्म मॅप्स जे आहेत ते दिसत आहेत. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट, द प्रेझेन्स ऑफ कोल्ड ओशन करंट्स, गल्फ स्ट्रीम अँड नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट मेक द नॉर्थ अटलांटिक ओशन कोल्डर अँड आयसोथर्म्स बेंड टुवर्ड्स नॉर्थ. ह्याच्यामध्ये एकच जो वर्ड आहे तो रिप्लेस करण्यात आलेला आहे, त्यामुळे हे पूर्ण स्टेटमेंट चुकलेलं आहे. इथं वॉर्म ओशन करंट्स त्या ठिकाणी असलं असतं ते वाक्य बरोबर आहे. जे शीत प्रवाह आहे ते शीत प्रवाह नसून ते उष्ण प्रवाह त्याला कारणीभूत त्या ठिकाणी ठरत आहे. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट नाहीये. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. सो तुमचं उत्तर आहे ए, की पहिलं ओनली 1 त्या ठिकाणी करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा प्युअरली द हिंदू बेस्ड प्रश्न आहे. द हिंदू मध्ये याच्यावर बातमी आलेली होती आणि तिथं जे ऑप्शन ह्याच्यात जे उत्तर येणार आहे त्या दोन्ही देशांचा रेफरन्स त्या बातमीमध्ये तुम्हाला दिसतो आहे. आणि ती बातमीचा रेफरन्स काय होता तर जे कोका आहे तर ते ह्याचं जे प्राइस होती ती 800 किलोग्रॅम पेक्षा 800 प्रति किलोग्रॅमच्या वरती गेली होती. त्या कॉन्टेक्स्टमध्ये हा प्रश्न आलेला होता आणि केरळमध्ये त्याच्या प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी चर्चेत होता. त्यातनं द हिंदूला तुम्ही आता ही चेक केली तर 11 एप्रिलला या वर्षीच्या ही बातमी आलेली आहे. आणि या बातमीमध्ये स्पेसिफिकली असं लिहिलेलं आहे की कोड डिआयव्होरा आणि घाना हे 2 असे देश आहेत की इथं मॅक्झिमम प्रोडक्शन होतं कोकच. सो डायरेक्ट तुम्हाला हिंदूमध्ये याचा रेफरन्स मिळतो आहे. त्यामुळं पेपर वाचणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, विथ द रेफरन्स टू द हिमालयन रिव्हर्स जॉईनिंग द गंगा डाऊनस्ट्रीम ऑफ प्रयागराज फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आता पश्चिमेकडनं पूर्वेकडं सिक्वेन्स आपल्याला लावायचा आहे. सो याच्याकरता मी तुम्हाला मॅप दाखवतो की मॅपमध्ये तुम्हाला तुम्ही एनसीईआरटी मधले जे आपले मॅप्स असतात ते जरी बघितलेले असते तरी तुम्हाला ही गोष्ट लगेच लक्षात येईल. आपल्याला जो प्रश्नामध्ये जे सांगितलेल्या रिव्हर्स आहेत त्या रिव्हर्स कोणत्या आहेत, गोमती, इथं गोमती आहे, ही घागरा आहे, ही गंडक आहे आणि ही कोसी आहे. सो तुम्हाला वेस्ट टू ईस्ट विचारलेलं आहे. आय थिंक तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत आहे की गोमती, घागरा, गंडक आणि कोसी याच्यामध्ये नेमकं वेस्ट टू ईस्ट काय आहे ती सिक्वेन्स विचारलेली आहे. आणि हे प्रश्न 2016-17 मध्ये हे प्रश्न खूप फेमस होते. त्या प्रश्न रिटर्न आलेले आहेत, परत आलेले आहेत. तुम्हाला तेवढाच काय तो युपीएससीच्या पेपरमधनं दिलासा आहे. सो गोमती, घागरा, गंडक आणि कोसी हे ज्यावेळेस तुम्ही मॅपिंग करता ह्यावेळेस तुमच्या लक्षात येईल सेकंड जे ऑप्शन आहे ते सेकंड ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी करेक्ट त्याचं आहे. हे गोमती, घागरा, गंडक, कोसी. त्याच्यात तुम्ही जर लोकेशन लक्षात घेतले तर तुम्हाला एक गोष्ट पहिले लक्षात येते, वेस्ट टू ईस्ट विचारलेलं आहे आणि सुरुवात कुठनं आहे तर सुरुवात ही प्रयागराज पासून आहे, म्हणजे उत्तर प्रदेश मधनं सुरुवात आहे. वेस्ट टू ईस्ट विचारलेलं आहे. कोसीला आपण काय म्हणतो, बिहारचे अश्रू म्हणतो. सो कोसी बिहार मधनं फ्लो करते हे आपल्याला माहिती आहे, कोर्स चेंज करते त्याच्यामुळे खूप फ्लड्स येतात. सो पहिलं आणि दुसऱ्यापैकीच कोणतं तरी उत्तर असणार आहे हे तुम्हाला 100% माहित होणं असणं अपेक्षित आहे. सो त्याच्यानंतर मग ह्या 2 पैकी कोणतं बरोबर येऊ शकतं, मग ह्याच्यात घागरा कुठं आहे, घग्गर कुठं आहे, गोमती कुठं आहे हे तुम्हाला थोडंसं सिक्वेन्सिंग करणं गरजेचं आहे. सो ज्या ज्या मेन रिव्हर्स आहे, गंगा, यमुना आहे, ह्याच्या ट्रिब्युटरीज कोणत्या आहे, साऊथ बँक ट्रिब्युटरीज कोणत्या आहे, नॉर्थ बँक ट्रिब्युटरीज कोणत्या आहे त्या बघणं गरजेचं आहे. लेफ्ट राईट कोणत्या जॉईन होतात, त्याचा फ्लो कसा आहे, ते सिक्वेन्सिंग काय आहे हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे आता तुम्ही सुरुवात करा. मॅपिंगचे प्रश्न त्या मानानं सोपे होते, जास्त काही अवघड तसं मॅपिंगच्या प्रश्नामध्ये मला तरी वाटत नाहीये. पुढचा प्रश्न काय आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1 सांगितलेलं आहे, रेनफॉल इज वन ऑफ द रिझन
फॉर वेदरिंग ऑफ द रॉक्स. बरोबर आहे की पाऊस पडल्यामुळं बऱ्यापैकी जे रॉक्सचं वेदरिंग आहे ते होत असतं. आणि रेन वॉटर कंटेन्स कार्बन डायऑक्साइड इन सोल्युशन. आता हे स्टेटमेंट सेकंड आहे. थर्ड स्टेटमेंट आहे रेन वॉटर कंटेंट ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन. आता हे 3 स्टेटमेंट दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं कोणतं स्टेटमेंट त्या ठिकाणी करेक्ट आहे ते तुम्हाला बघायचं आहे. तर जे वेदरिंगची जी प्रोसेस आहे त्या वेदरिंगच्या प्रोसेसला 3 गोष्टी महत्वाच्या आहे. हायड्रेशन एक महत्वाचं आहे, ऑक्सिडेशन महत्वाचं आहे आणि कार्बोनेशन महत्वाचं आहे. आणि ह्या तिन्ही ज्या प्रोसेस आहे ह्या तिन्हींचा क्युम्युलेटिव्ह जो इफेक्ट आहे तो तुम्हाला वेदरिंगच्या रॉक वेदरिंगच्या प्रोसेसवरती दिसून येतो आहे. सो याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या की ह्या 2 जे सेकंड आणि थर्ड स्टेटमेंट जे आहे हा अशा प्रोसेसेसचं एक्सप्लेनेशन आहे की ज्या प्रोसेसेसमुळं रॉकचं वेदरिंग त्या ठिकाणी होतं. म्हणून तुमचं जे उत्तर आहे ते पहिलं असणार आहे बोथ स्टेटमेंट. इकडे येईल ते उत्तर. बोथ स्टेटमेंट 2 and 3 आर करेक्ट. बोथ ऑफ देम एक्सप्लेन स्टेटमेंट 1. म्हणजे खडकांचं जे काही वेदरिंग होत आहे ते कशामुळे होत आहे तर त्या 3 प्रोसेस आहेत. त्या 3 प्रोसेस पैकी 2 प्रोसेस तुम्हाला कशा सांगितलेल्या आहे त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे दुसरं आणि तिसरं वाक्य पहिल्या वाक्याला एक्सप्लेन करतं हे आपल्याला इथं लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा 38वा प्रश्न आहे कन्सिडर द फॉलोइंग कंट्रीज. आता खाली काही कंट्रीजचं नावं दिलेलं आहे. फिनलँड, जर्मनी, नॉर्वे आणि रशिया. आणि काय विचारलं आहे की ह्याच्यापैकी कोणाकोणाचं बॉर्डर आहे नॉर्थ सी सोबत. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मेडिटेरियन सी आहे, नॉर्थ सी आहे, ब्लॅक सी आहे, येलो सी आहे, त्याच्यानंतर गल्फ आहे, वेगवेगळ्या रेड सी आहे की यांना बॉर्डरिंग काय. मेडिटेरियन सीवर कंटिन्युअसली 2 वर्ष प्रश्न आला. आता थोडंसं वरती गेलेत ते आणि तुम्हाला नॉर्थ सी मधनं प्रश्न त्या ठिकाणी येताना दिसत आहे. नॉर्थ सी मध्ये तुम्हाला प्रश्न येतो. तुम्हाला मॅप दाखवतो. नॉर्थ सी मध्ये प्रश्न काय विचारला त्यांनी की नॉर्थ सीला बॉर्डर करणारे देश कोणते कोणते आहे. आणि ऑप्शन मध्ये आपल्याला कोणते कोणते ऑप्शन दिसत आहेत. फिनलँड दिलंय त्यांनी ऑप्शन. फिनलँड इथं येतं. आता फिनलँड इथं येतं, नॉर्थ सी इथं आहे. फिनलँडचं तसंही काही. फिनलँड कशाला आहे बाल्टिक सीला आहे. सो फिनलँड हे बाल्टिक सीला असल्या कारणानं नॉर्थ सीला नाहीये. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली. फिनलँड तुमचं कॅन्सल झालेलं आहे. जर्मनी आहे का हो. नॉर्थ सीच्या साऊथला जर्मनी आहे. त्याच्यानंतर नॉर्वे आहे का तर नॉर्थ सीच्या नॉर्थ ईस्टला नॉर्वे आहे. आणि त्याच्यानंतर चौथं आहे ते रशिया. रशियाचा थेट संबंध कुठे येतो तर तो बाल्टिक सीला आहे. तो बी इथं फिनलँड इस्टोनियाच्या मध्ये थोडासा येतो. खाली त्याचा काही एक संबंध नाहीये. सो नॉर्थ जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी जर्मनी आणि नॉर्वे हे 2च असे देश आहे की ज्यांचा नॉर्थ सीला काय आहे कनेक्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे, ना की रशिया आणि फिनलँडचा. सो याच्यावरनं आणखीन एक क्ल्यू सांगतो की नेक्स्ट टाइम किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट टाइम तुम्हाला हा बी प्रश्न येऊ शकतो की बाल्टिक सीला बॉर्डरिंग स्टेट्स कोणत्या आहेत, नेशन्स कोणत्या आहेत. फिनलँड, रशिया, इस्टोनिया, लॅटविया, लिथुनिया, पोलंड, जर्मनी, डेन्मार्क आणि स्वीडन इतके देश बाल्टिक सीला त्या ठिकाणी बॉर्डरिंग आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नॉर्थ सी त्यामुळे सोपं होतं. नॉर्थ सीला युनायटेड किंगडम, नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी त्या ठिकाणी बॉर्डरिंग होते. सो ही गोष्ट लक्षात आलेली आहे तुमच्या की मॅपिंगचे जे प्रश्न आहे कंपॅरेटिव्हली सोपे आहे, परंतु तुम्हाला ते एक्झाम हॉलमध्ये त्या ठिकाणी लक्षात येणं गरजेचे आहे. त्यामुळं फिनलँड नाहीये, रशिया नाहीये, जर्मनी, नॉर्वे आहे. सो ओनली 2 ह्याचं उत्तर करेक्ट येणार आहे. पुढचं आहे 39 कन्सिडर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता ह्याच्यातलं काय सांगितलेलं आहे की धबधबे सांगितलेले आहे, रिव्हर सांगितलेले आहे आणि ते कोणत्या रिजन मध्ये येते. 3 इन्फॉर्मेशनची मॅचिंग आहे. हे कंपॅरेटिव्हली सोप्या टाईपचा प्रश्न येतो कारण की ह्याच्यात आपल्याला काही गोष्टी माहीतच असतात. समजा धाऊंदरा हे नर्मदावर हे तुम्हाला माहित आहे, पण तुम्ही इथं कन्फ्युज होऊ शकता की हे माळवा रिजन मध्ये येतं का, तर हे माळवा रिजन मध्ये येत नाही. त्यामुळं 1 इनकरेक्ट आहे. हुंद्रू जे आहे ते छोट्या नागपूरमध्येच येतं आणि सुवर्ण रेखेवरतीच तो धबधबा आहे. सो तिन्ही इन्फॉर्मेशन करेक्ट आहे. त्यामुळं सेकंड स्टेटमेंट देखील करेक्ट आहे. आणि गिरसोप्पामध्ये, गिरसोप्पाचं तुम्हाला एक गोष्ट माहित आहे गिरसोप्पाची की
आणि हा मागच्या वर्षीच्या PYQ मधनं देखील तुम्हाला याचं इन्फॉर्मेशन मिळते. जो गिरसप्पा आहे तो वेस्टर्न घाट्समध्येच येतो, परंतु तो नेत्रावती रिव्हरवर नसतो, तर तो शेरावती रिव्हरवर त्या ठिकाणी आहे. शेरावती नदीच्या वरती तो आहे. त्यामुळं गिरसप्पावाला जो ऑप्शन आहे तो देखील इनकरेक्ट आहे. इंद्रुवाला करेक्ट आहे. म्हणजे फक्त दुसरा जे आहे तीच करेक्ट पेअर मॅच झालेले आहे. आता 3 असल्यामुळे तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतो की तुमच्या क्लिअरिटी नसली तरी तुम्ही अंदाजे ही गोष्ट करेक्ट करू शकता. सो हाऊ मेनी द अबो रोज इज द गिव्हन इन्फॉर्मेशन करेक्टली मॅच किती आहे? फक्त एकात आहे 2 नंबरच. त्यामुळे हे प्रश्नाचं उत्तर काढणं सोपं झालेलं आहे. 40वा प्रश्न आपण बघतो आहोत की इथं काय दिलेलं आहे? रिजन दिलेलं आहे, म्हणजे कोणत्या रिजन मध्ये हे माउंटेन्स आहेत आणि त्यांची टाईप दिलेली आहे. हा देखील कम्पॅरेटिव्हली सोपा प्रश्न आहे. कदाचित तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये तो थोडासा अवघड वाटू शकतो, परंतु आता आपण त्याला मॅच करून बघूयात, म्हणजे आपल्या लक्षात येईल की खरंच तो किती अवघड होता किंवा किती सोपा होता. आता ओसेगस जो आहे तो ओसेगस कुठे येतो? तर हे तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहित असेल की हा युरोपात येतो. म्हणजे इथंच येतं उत्तर कळतं की इतर पेअर काय मॅच झालेली नाहीये. हा सेंट्रल आशियामध्ये नाहीये. तुम्हाला त्याची टाईप माहित असली नसली काही फरक पडत नाही. तुम्हाला इथंच कळलं की ते उत्तर चुकलेलं आहे. आणि इथं त्यांनी ही पण चुकीचीच माहिती दिलेली आहे. हा ब्लॉक माउंटेन आहे. सो पहिलं पेअर तर चुकलेले आहे. दुसरी पेअर आहे युरोप आल्प्स ब्लॉक माउंटेन. ही करेक्ट आहे का? तर नाही. ह्याच्यात त्यांनी काय केलं की इथं तुम्हाला फोल्ड माउंटनला ब्लॉक माउंटन केलेलं आहे. आल्प्स जो आहे तो फोल्ड माउंटन आहे. सो दुसरं पण चुकलेलं आहे. आता तिसरं आहे नॉर्थ अमेरिका. आपलांचे तुम्हाला माहिती आहे की नॉर्थ अमेरिकेमध्येच आहे आणि तो काय आहे? फोल्ड माउंटनच आहे. सो इथं सगळ्या बरोबर गोष्टी आहे. नॉर्थ अमेरिकेमध्ये अपलांचेस आहेत आणि तो फोल्ड माउंटन आहे. तिसरं करेक्ट आहे. फोर्थ आहे साऊथ अमेरिकेमध्ये अँडीज आहे आणि तो देखील फोल्ड माउंटन आहे. सो ओनली 2 पेअर्स जे आहेत त्या ठिकाणी करेक्ट आहे. सो त्याचं उत्तर काय येतं? ओनली 2 करेक्ट. 40चं उत्तर आहे ओनली 2 करेक्ट. त्याच्यानंतर पुढचं 41वा प्रश्न आहे. 41व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही ऑर्गॅनिझम सांगितलेले आहे आणि हे ऑर्गॅनिझम्स काय आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. सिकाडा, फ्रॉग हॉपर आणि पॉन्ड स्कॅटर हे कशाचे पार्ट आहेत? तर हे इन्सेक्ट्स आहे. हे एक प्लेन आहे. जे कॅटेगरायझेशन आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ॲनिमल किंगडम मध्ये ह्याचं उत्तर इझिली त्या ठिकाणी मिळू शकतं. इन्सेक्ट्स मध्ये त्या ठिकाणी ह्या तिन्हीचा समावेश होतो. त्यामुळे हे फॅक्च्युअल आहे, हे माहीत असणं अपेक्षित आहे. तुम्हाला सायन्सच्या पुस्तकात त्याचं थेट उत्तर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे तो प्रश्न असा आहे की स्टेटमेंट दिलेलं आहे च्युइंगमच्या संदर्भामध्ये. मेनी च्युइंगम्स फाउंड इन द मार्केट आर कन्सिडर्ड सोर्स ऑफ इन्व्हायरमेंटल पोल्युशन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इन्व्हायरमेंटल पोल्युशनचा पार्ट आहे च्युइंगम्स जे आपण खाऊन रस्त्यावर फेकणारे लोक आहोत. तर तुम्हाला किती पोल्युशन करता येते तुम्हाला तिथं एक्झाम हॉलमध्ये बसल्या बसल्या लक्षात आलं असेल. सो एन्व्हायरमेंटल पोल्युशनचा पार्ट आहे च्युइंगम आणि त्याचा जे बेस आहे सगळ्यात मेनी च्युइंगम्स कंटेन प्लास्टिक ॲज अ गम बेस. जो गम बेस आहे तो प्लास्टिकचा असल्या कारणाने देखील हे एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं हे देखील तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळं पहिलं जे उत्तर आहे बोथ स्टेटमेंट 1 and 2 करेक्ट आणि स्टेटमेंट 2 एक्सप्लेन द स्टेटमेंट 1, कारण की चिंगमचा बेस प्लास्टिक असल्या कारणानं ते एन्व्हायरमेंटल पोल्युशन जास्त करतं. हा त्याचा एक अर्थ मतितार्थ त्या ठिकाणी बनतो आहे. ह्याच्यानंतर 43वा प्रश्न आहे. तो कशाच्या संदर्भात आहे? तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या कंट्रीज सांगितलेलं आहे आणि नॅचरल हॅबिटेट या प्राण्यांचा या देशामध्ये होता का हे तुम्हाला बघायचं आहे आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला त्याचे उत्तर काढायचे आहे. ह्याच्यात थोडंसं इंटरेस्टिंग आहे की यातला कोणताच ॲनिमल हा कोणत्याच देशामध्ये नाहीये, तो इंडिजिनियस नाहीये. जो इंद्रीज आहे तो इंद्रीज हा मादागास्कर मध्ये नॅचरली आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर इल्कुज जे आहे ते इल्कज हे आपल्याला नॉर्थ अमेरिकेमध्ये उत्तर अमेरिकेमध्ये नेटिव्ह त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि
बोनोबो जे आहे तर ते DRC मध्ये, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो मध्ये आपल्याला इंडिजिनियसली फाउंड होतं. त्यामुळे हा कम्पॅरेटिव्हली, किंवा मी जितके आतापर्यंतचे आपण प्रश्न डिस्कस केले यातला हा सगळ्यात अवघड प्रश्न मला असं वाटतो. आणि हा खूपच फॅक्च्युअल आहे. तुम्हाला जर ह्याच्यात माहित नसेल तर उगच तुक्का मारू नका, कारण असे जे प्रश्न येतात ते सोडून देण्याकरताच येतात. ह्याच्यात पण त्यांनी काही इलिमिनेशन वगैरेला काही स्कोप ठेवलेला नाहीये तुम्हाला. ओनली 1 करेक्ट, ओनली 2 करेक्ट, ऑल 3 करेक्ट, नन करेक्ट. तुम्हाला म्हणजे इथं काहीच नाही. म्हणजे तुम्ही असं की हातपाय मारून बघू वगैरे वगैरे असं जरी केलं तर अजिबात शक्यता नाहीये. याचं उत्तर नन आहे. आणि मला नाही वाटत की कोणीही नन उत्तर लिहून येईल इतक्या टेन्स सिच्युएशन मध्ये. सो ही गोष्ट लक्षात घ्या की तुक्के मारायचे नाहीये. माहीत नसेल तर प्रश्न सोडून द्या. तुम्ही ते उत्तर न टिक करता तुमचे 0.66% मार्क्स हे वाचवतात, हे कधीच विसरू नका. आणि ज्या प्रकारचे कट ऑफ आत्ताच्या रिसेंट, हालाकी या एक्झाम मध्ये थोडंसं कट ऑफ वरती जाऊ शकतो, अगेन त्या डिस्कशन मध्ये आपण जाणार नाहीये, पण तुम्हाला तुमचे मार्क्स वाचवता आले पाहिजे. त्याकरता असे प्रश्न सोडून देणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन. आता हे ऑर्गनायझेशन बेस्ड प्रश्न पहिले यायचे, पण त्याच्यात त्याचे रिपोर्ट्स यायचे. आता रिपोर्ट्स न येता तुम्हाला एक ऑर्गनायझेशन दिलेले आहे की जिचं तुम्हाला माहिती काढणं गरजेचं आहे. इट इज वन ऑफ द एजन्सीज. ही एजन्सी आहे का वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन? अर्थातच ती एजन्सी नाहीये. तुम्ही जर व्यवस्थित वाचलेलं असेल तर तुमच्या ही वाचनात नाही आली म्हणजे ही एजन्सी नसावी असं तुम्हाला तिथं वाटू शकतं. आणि ही एजन्सी नसून ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर पुढचा स्टेटमेंट आहे, वर्ल्ड टॉयलेट समिट, वर्ल्ड टॉयलेट डे, वर्ल्ड टॉयलेट कॉलेज आर द इनिशिएटिव्ह ऑफ दिस ऑर्गनायझेशन इन्स्पायर ऍक्शन टू टॅकल द ग्लोबल सॅनिटेशन प्रॉब्लेम आणि क्रायसिस. आणि हे उत्तर करेक्ट आहे. वर्ल्ड टॉयलेट जे आहे तो 19 नोव्हेंबरला त्या ठिकाणी सेलिब्रेट म्हणजे तो त्या ठिकाणी त्यांनी सजेस्ट केलेला आहे आणि तो UN ने ऍक्सेप्ट केलेला आहे की 19 नोव्हेंबरला वर्ल्ड टॉयलेट डे असतो. सो हे जे आहे ते सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि तिसरं जे आहे ते काय सांगतात की ग्रँट फंड्स, म्हणजे ही जी ऑर्गनायझेशन आहे हिचा जो मेन फोकस आहे कामाचा तो म्हणजे लिस्ट डेव्हलप आणि डेव्हलपिंग अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये थेट ग्रँट्स देण्याचा त्यांचा फंक्शन ते करतात का, अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तसं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थातच ते ग्रँट्सच्या अनुषंगाने ते काम करत नाही, तर त्याच्यामध्ये मार्केट ड्रिव्हन काही इनिशिएटिव्ह घेतल्या जातात का फंडिंग करता, ह्याच्यावरती यांचा फोकस असतो. त्यामुळे थर्ड स्टेटमेंट देखील चुकीचं आहे, पहिलं देखील चुकीचं आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त दुसरं वाक्य त्या ठिकाणी करेक्ट आहे. सो थोडंसं हे ऑर्गनायझेशन तितकंही डिस्कशन मधलं नसल्या कारणानं थोडंसं तुम्हाला टेन्शन देणारं असू शकतं. 45वा प्रश्न आहे तो सांगतो की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, लायन्स डू नॉट हॅव अ पर्टिक्युलर ब्रीडिंग सीझन. आता ब्रीडिंग सीझनच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे, वेगवेगळ्या अॅनिमल्सच्या संदर्भामध्ये. सगळ्यात पहिलं आहे की लायन्स डू नॉट हॅव एनी पर्टिक्युलर ब्रीडिंग सीझन. हे पर्टिक्युलर ब्रीडिंग सीझन यांचा नसतो, हे थ्रू आउट इयर कधीही ब्रीडिंग करू शकताय. अनलाईक मोस्ट अदर बिग कॅट्स, चीतास डू नॉट रोअर. हे देखील करेक्ट आहे. ते रोअर करत नाही, ते गर्गल्स करतात, म्हणजे ते असं गर्जना वगैरे करत नाही, पण ते गुरगुरतात नक्की. चीतांच्या बाबतीत ते दहाड जी असते तसं, म्हणजे ते असं मोठ्यानं असं काही गर्जना वगैरे करत नसतात. सो हे एक स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे, अनलेक मेल लायन्स, मेल लिओपर्ड्स डू नॉट हॅव प्रोक्लेम देअर टेरिटरी बाय सेंट मार्किंग. परंतु हे वाक्य चुकलेलं आहे. मेल लिओपर्ड्स असो किंवा फिमेल लिओपर्ड्स असो, विशेषतः लिओपर्ड्स आणि लायन्स हे दोनही सेंट मार्किंग त्या ठिकाणी स्वतःची टेरिटरी डिफाईन करण्याकरता करत असतात. सो थर्ड स्टेटमेंट चुकलेलं आहे. पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबो स्टेटमेंट्स आर करेक्ट असं विचारलेलं आहे. 1 and 2 करेक्ट आहे, 3 हे करेक्ट त्या ठिकाणी नाहीये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. 5वा प्रश्न काय आहे, 46वा प्रश्न काय आहे. थोडंसं तुम्हाला परत इथं लक्षात येते की खूप मोठं असं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ 100 million फार्मर्स.
फक्त युपीएससीनं आपल्याला मदत एवढी केलेली आहे की ह्याचं जे उत्तर आहे ते पहिल्याच ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. जर तुम्हाला 100 मिलियन फार्मर्स हा जो कन्सेप्ट आहे हे जर तुम्हाला माहित असलं तर ह्याचं उत्तर फाइंड करणं सोपं आहे. विशेषतः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आहे, त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा हा इनिशिएटिव्ह आहे. इनिशिएटिव्ह इन द सेन्स तो एक प्लॅटफॉर्म आहे जे त्यांनी इथं देखील सांगितलं आहे. इट इज अ प्लॅटफॉर्म फॉर एक्सिलेटिंग द ट्रान्झिशन टुवर्ड्स फूड अँड वॉटर सिस्टीम दॅट आर नेट झिरो कार्बन, नेचर पॉझिटिव्ह अँड दॅट एम्स टू इन्क्रीज फार्मर रेझिलन्स. ज्याच्यामधनं प्रदूषण कमीत कमी होणं, नेट कार्बन, नेट झिरो कार्बन कडे आपण जाणं, अशा प्रकारच्या फूड ऍक्टिव्हिटीज, वॉटर सिस्टीम्स आपल्याला तयार करायच्या आहेत. त्याकरताचा हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इनिशिएटिव्ह आहे ज्याला आपण 100 मिलियन फार्मर्स या नावाखाली बघतो आहे. त्याच्यानंतर 47 हे वाचायची गरज नाहीये, तुम्ही वाचून घ्या, पण मी तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्याच ह्याच्यात ते उत्तर असल्या कारणानं ते आपल्याला तिथंच भेटलं. त्याच्यानंतर 47वा प्रश्न आहे, कन्सिडर द फॉलोइंग: बॅटरी स्टोरेज, बायोमास जनरेटर्स, फ्युएल सेल, रूफटॉप सोलर फोटोव्होल्टेइक युनिट्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की वरच्यापैकी कोणत्या गोष्टीला कन्सिडर करतो आपण डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सेस. डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सेस असे एनर्जी रिसोर्सेस आहेत की जे कन्झ्युमरकडे असतात. कन्झ्युमरकडे म्हणजे काय, तुम्ही उपभोक्ता आहात तर तुमच्याकडं हे सोर्सेस आहेत आणि हे डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्सेस हे तुमच्याकडं तुमच्या एंडनं तुम्ही ह्या गोष्टी वापरतात आणि याच्यातनं एनर्जी जनरेट करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात, ज्याच्यामध्ये स्मॉलर जनरेशन युनिट्स दॅट आर लोकेटिंग ऍट कन्झ्युमर साइड असं त्या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सेसच्या संदर्भात दिसतं. आणि विशेषतः आता जे सोलार एनर्जीच्या संदर्भामध्ये ज्या सबसिडीच्या स्कीम्स गव्हर्नमेंट चालू करत आहे त्या अनुषंगानं हा टर्म जी आहे ती चर्चेमध्ये होती, ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ह्या वरच्या ज्या चार आहेत, चारही ह्या डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सेस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बॅटरी स्टोरेज करून ठेवू शकता, बायोमॅस जनरेटर्स जे आहेत ते देखील आहे, फ्युएल सेल्स ज्या आहेत त्या देखील तुम्ही स्टोअर करू शकता, त्याच्यातून देखील पॉवर असते. रूफटॉप सोलर फोटोव्होल्टेइक युनिट जे आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्ही पॉवरचा उपयोग करू शकता. प्रश्न आहे तो 48वा आहे. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग शोज युनिक रिलेशनशिप विथ अन इन्सेक्ट दॅट हॅज को-इव्हॉल्व्ड विथ अँड दॅट इज द ओनली इन्सेक्ट दॅट कॅन पॉलिनेट दिस ट्री. त्याचं उत्तर आहे फिग. हे जे आहे याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला नंतर कळत. ते जो प्रश्न आहे त्याच्यामध्येच त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की नेमकं ह्याचा संबंध कशाशी येतो. तुम्हाला ते ऑर्गॅनिझम तुम्हाला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे 49वा प्रश्न, कन्सिडर द फॉलोइंग. याच्यामध्ये 3 सांगितलेले आहे, बटरफ्लाईज, फिश आणि फ्रॉग्स. हाऊ मेनी ऑफ द अबो हॅव पॉइझनस स्पीसीज अमंग देम. आता ह्याच्यामध्ये बटरफ्लाईज मध्ये वेगवेगळे प्रकार असतात, फिश मध्ये वेगवेगळे असतात आणि फ्रॉग्स मध्ये देखील वेगवेगळे प्रकार असतात. तर यापैकी कशामध्ये पॉइझनस स्पीसीज आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे, ते त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. आणि हे तीनही असे स्पीसीज आहेत की ज्याच्यामध्ये पॉइझनस स्पीसीज त्या ठिकाणी आहेत, त्यांच्यामध्ये आहेत. ते वेगवेगळ्या कॅटेगरायझेशन मध्ये आलं तरी तुम्हाला त्याचं एक जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर स्टोन फिश जे आहेत ते खूप पॉइझनस असतात. त्याच्यानंतर मोनार्क बटरफ्लाईज हे पॉइझनस असतात आणि गोल्डन फ्रॉग देखील त्या ठिकाणी पॉइझनस असतात. सो ह्या तिन्ही मध्ये एक असं स्पीसीज आहेत की ज्या स्पीसीज मध्ये तुम्हाला पॉइझनस स्पीसीज त्या ठिकाणी मिळता आहेत. त्यामुळं तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि या सेशन मधला आपण हा शेवटचा प्रश्न घेऊयात, जेणेकरून आता हा लेक्चर पण खूप मोठा झालेला आहे. सो आपण आता जे उरलेले 50 प्रश्न आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन दुसऱ्या पार्टमध्ये अपलोड करूयात. आणि आजचं हे 50वा प्रश्न जो आहे तो आत्ताच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे. त्यातलं पहिलं काय सांगितलेलं आहे, कन्सिडर द फॉलोइंग. कॅश्यू, पपाया आणि रेड सँडर्स ह्या 3 ज्या ट्रीज आहेत त्या ट्रीज पैकी कोणत्या भारतातला नेटिव्ह आहे असा हा प्रश्न आहे. आता इथं काय होऊन जातं की इथं आपण आपल्याला असं वाटायला लागतं की काजू तर असणारच आहे, पपई तर असणारच आहे, रेड सँडर्सचं माहीत नाही.
किंवा तुम्ही जर त्या पुष्पामधनं पण बघितलं असेल तर रेड सँडर्स आहे का त्याच्यामध्ये, ते तुम्ही असं कन्फ्युज होतात. सो इथं थोडंसं फॅक्च्युअली तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. थोडासा हिस्ट्रीला पण तो बिलॉंग करणारा प्रश्न आहे, कारण की आपल्याला काजू कुठनं आलेले आहेत, पपाया आपल्याकडे कशा आल्यात आणि ते कोणी आणल्यात हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. सो त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की काजू जे आहेत ते काजू आपल्याकडले आहेत का, तर नाही, ते ब्राझील मधनं आलेले आहेत. विशेषतः जे युरोपियन्स होते त्यांनी काजूंना भारतामध्ये आणलं होतं. ते नेटिव्ह नाहीये भारताचे. पपाया जे आहेत त्या पपाया मिझो अमेरिकन रिजन जे आहे अमेरिकेमधलं तिथनं आलेलं आहे. सो पपाया देखील आपल्याला आपल्या इथं इंडिजिनस त्या ठिकाणी नाहीये. आणि तिसरं जे आहे रेड सँडर्स, तर रेड सँडर्स जे आहे ते भारताला एंडेमिक देखील आहे आणि भारताचा नेटिव्ह देखील आहे. सो ओनली वन करेक्ट आहे. आणि रेड सँडर्सला प्रॉब्लेम असा झालेला आहे की ह्याची एक बातमी होती 30 जून 2023ला अशी बातमी आलेली आहे की रेड सँडर्सच्या संदर्भामध्ये अशी मागणी करण्यात आली होती की GI टॅग त्याला द्यायला हव्या. आणि IUCN ना त्याचं जे स्टेटस आहे ते चेंज केलं होतं, त्याला इंडेंजर्ड स्पीसीज मध्ये त्या ठिकाणी त्याला टाकलेलं होतं. सो त्यामुळं त्याला GI टॅग आणि इंडेंजर्ड स्पीसीज टाकल्यामुळं हा प्रश्न आलेला आहे. आणि त्याच्यावर बातमी देखील झालेली आहे 2023ला 30 जूनला ही बातमी आलेली आहे रेड सँडर्सच्या GI टॅगच्या संदर्भामध्ये. सो याचं उत्तर जे आहे ओनली वन आहे. सो आजचं हे जे लेक्चर आहे याच्यामध्ये आपण पहिलं जे सेक्शन आहे ते पहिलं सेक्शन म्हणता येणार नाही, पण पहिले 50 प्रश्न आपण थोडंसं डिटेल घेत आहोत, प्लस त्याचे सोर्सेस बघत आहोत. सो त्यामुळं थोडासा वेळ लागतो आहे, परंतु ऑल्सो तुमच्या आयडियाज क्लिअर झाल्या आणि फ्युचरमध्ये पेपर जो येईल तर त्याच्यामध्ये आपण नेमकं कसं ह्या सगळ्या गोष्टीला बघितलं पाहिजे हे देखील आपल्या लक्षात येणार आहे. सो त्यामुळं या गोष्टी लक्षात घ्या आणि याच्या नुसार तुम्ही या गोष्टीकडं हे जे एक्सप्लेनेशन आहे याला आणखीन कन्स्ट्रक्टिव्ह वेनं कसं वापरता येईल ते वापरण्याचा प्रयत्न करा. आणि जास्तीत जास्त तुम्हाला याच्यातनं माहिती कशी घेता येईल आणि माहितीपेक्षा उत्तरं टिक करण्यापेक्षा यातनं तुम्हाला काय आयडिया जास्तीत जास्त मिळत आहेत, प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा चेक करता येतोय, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा जे करंटमध्ये जे या गोष्टी येत आहेत त्याचा कसा इन्फ्लुअन्स काढून कसे प्रश्न त्या ठिकाणी जे निर्माण केले जात आहेत हे देखील तुमच्या लक्षात त्या ठिकाणी येऊ शकतं. सो ह्या सगळ्या गोष्टींना आपण कन्सिडर करून हे एक्सप्लेनेशन बनवलेलं आहे. याचा हा पार्ट बघितल्याच्या नंतर सेकंड पार्ट देखील येणार आहे. तुम्ही ट्यून राहा, स्टे ट्यून, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत पुढच्या. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं काही क्युरीज असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. त्याचे नंबर्स देखील इथं तुम्हाला स्ट्रीपमध्ये दिसत असतील किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपण त्याचे सर्व डिटेल्स त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपले पुढचे 50 प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.